लुकिंग लाईक प्रिन्सेस डायना वगैरे असं सगळं. आणि मला जोरदार वॉशरूमला जावंसं वाटत होतं. आई शप्पथ. सुसू. आणि लाईक आता मी काय करू आणि मी असा कुठे उतरू? मध्ये एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट सारखं होतं, ते तिथे उघडं होतं. म्हटलं आता ह्यांनी काहीही बोलू देत. उतरलो, म्हटलं दादा रोक दो यहाँ पे. तिथे गेलो. माझ्याच आवाजात त्यांना विचारलं की एक्सक्यूज मी, वॉशरूम आहे? तर त्यांनी माझ्याकडे बघितलं. आत गेलो वॉशरूमकडे. क्लिनिंग स्टाफ होता. एक होतं मेल वॉशरूम, एक फिमेल वॉशरूम. आता मी त्याच्याकडे बघतोय, त्या दोन्ही ऑप्शन्स कडे बघतोय. लोकांना आजकाल इन्फ्लुएन्सर्सचं कास्टिंग झालं की खूप त्रास होतो. खरंय. तर हे इन्फ्लुएन्सर्सचं कास्टिंग होतंय म्हणून ज्यांना वाईट वाटतंय त्यांनी स्वतःलाही त्या पोझिशन मध्ये एकदा ठेवावं. आणि मी तिथे गेलो आणि माझ्यासाठी तो अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही असा आहे. की इतकी वर्ष काम केलेला माणूस एका नव्याने आलेल्या किंवा एक 3 वर्ष मायथो रोल केलेल्या मुलाला इतका दिलखुलास रोल साठी कन्व्हिन्स करणं आणि ते त्याच्या डोळ्यात तो स्वतः कन्व्हिन्स्ड असणं हे खूप कठीण आहे. तो सीन झाल्यावर मला पहिल्यांदा सर म्हणाले की अजिंक्य, आय लव्ह यू. आज आपण अशा व्यक्तीशी बोलणार आहोत, की ज्यांनी खरोखरच अभिनयाच्या सरींचा आपल्यावरती वर्षाव केलेला आहे. पण त्याच्या आयुष्यात काहीच आउट ऑफ सिलेबस नव्हतं. खरं तर आपण म्हणतो ना, विठू माऊलीची कृपा त्याच्यावरती होती आणि मग मन उडू उडू झालं असं म्हणत, तो खरोखरच आज ठाणे टू मुंबई असा प्रवास करून उडत, 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 उडत इथे आलेला आहे. मी जास्त वेळ घेत नाहीये. आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत. अजिंक्य राऊत आपल्या सोबत आहे आज आणि अजिंक्य तुझं स्वागत आहे कृपा संवाद तर्फे. वा, हां. धन्यवाद. आज खरोखर स्वामींची कृपा झाली आहे आणि कुठलंही ट्रॅफिक न लागता आय ड्रोव्ह माय सेल्फ हिअर. सो आणि त्यात इतका सुंदर इनिशिएटिव्ह तुम्ही स्वतः घेतलाय. आणि खूप म्हणजे मला असं वाटतं माझ्या पहिल्या किंवा दुसऱ्या प्रोजेक्ट पासून आपले ऋणानुबंध सुसंवाद आहेत. येस. एका अर्थी सुरू येस, झाले. येस. आणि प्रत्येक प्रश्न हा अत्यंत आत्मीयतेने विचारलेला असतो आणि अगदी घाईघाईमधले आपले काही छोटे छोटे बाईट्स जरी असायचे, बरोबर. ते खूप सोलफुल कॉन्व्हर्सेशन वाटायचं. सो मी पण खूप आनंदी आहे की मी याचा भाग आज होऊ शकतो. खरंय आणि कधीपासून आपलं चाललं होतं, की भेटीला यायचं. पण मला एक विचारायला आवडेल, की आज रविवारच्या दिवशी तू शूटिंगसाठी म्हणून ठाणे टू मुंबई प्रवास केलास. पण आयुष्यात पहिल्यांदा मुंबईतलं पाऊल कधी ठेवलंस? हं. मी फर्स्ट इयरला होतो इंजिनिअरिंगला. सो मी हां. मूळचा परभणीचा आहे. हो. सर्वांनाच माहिती आहे. हं, ज्यांना माहिती आहे मी. हं. तर परभणीवरून पुणे तरी पण थोडं आपलंसं वाटायचं. हं. मुंबई माझ्या आई-वडिलांच्या मते असं वाटायचं त्यांना, की सगळीकडचे लोक मुंबईमध्ये आले. जे काही बॉलिवूड त्यांनी पाहिलंय किंवा हां. जे काही सिनेमा पाहिलेत त्यांनी, हं, त्यावरून असं वाटायचं, की बापरे! मुंबई म्हणजे मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. हं. आणि त्यांना असं वाटायचं सेलिब्रिटीज तर असे फिरताना दिसत असतील, अमिताभ बच्चन सर पासून बरं. सगळेच जण. असा एक समज होता हं, स्मॉल टाउन मधला हं. माझाही. तर भीती वाटायची त्यांना, की मुंबई कसं वगैरे. सो आई-वडिलांना न सांगता मी 17 वर्षांचा होतो ज्यावेळेला इंजिनिअरिंगला पुण्यात बरं. आलो. हं. त्यांना न सांगता माझ्या एका मित्रासोबत मी त्याचा जन्म मुंबईचा होता. बाकी तो लहानाचा मोठा अहमदाबादला झाला. हां, आणि अजिंक्य मैं ले जाता हूं तुझे मुंबई. हां. आणि असं म्हणून तो मला इथे ट्रेनने घेऊन आला होता. आणि म्हटलं एवढी गर्दी आणि मी ट्रेनने फर्स्ट टाईम आलो होतो. आणि आय थिंक आम्ही दादरला उतरलो आणि मग त्यानंतर आम्ही सीएसटी कडे गेलो आणि त्याने ते पूर्णच ते दाखवलं. तर ते जे मुंबईचं चित्र आहे, हं, इतके लोक, इतक्या भव्य इमारती आणि त्यामध्ये तरी म्हणजे मला आठवतंय एक इन्सिडेंट झाला होता ट्रेन स्टेशनवर. कोणीतरी कोणाचं काय पाकीट मारण्याचा प्रयत्न केला असेल की काय, हं, आणि हं. ज्या युनिटीने सगळेजण येऊन त्याला ऑलमोस्ट धुणच बाकी होतं त्या व्यक्तीला. अरे बापरे! आणि ती सगळी मी जी युनिटी पाहिली, किंवा ट्रेनमध्ये चढताना पण आपसूक एक रांग हं. जशी तयार होते आणि हो. त्यानुसार ते जातात. आधी लोकांना बाहेर येऊ दिलं जातं आणि मग सगळे आत जातात. आणि हे सगळं जे बघून एका एका अर्थी एका केऑसमध्ये पण जे कोऑर्डिनेशन आहे, हां. त्या ज्या वेळा आहेत त्या ट्रेनच्या आणि ते सगळं, आणि त्यानंतर ती जी काही भव्यता, ते ब्रिटिशकालीन हं. काही इमारती वगैरे इमारती. बघून मला येस. असं झालं, की हे सगळं किती एक एक प्रकारे संपन्न आहे आणि सगळं इतकं सगळे एकत्र असून पण किती कोऑर्डिनेटेड पद्धतीने हं. सगळं सुरू आहे. तर मुंबईचं खूप मला अप्रूप वाटलं. 17 वर्षाचा असताना. 17 हां, वर्षाचा हां. असताना, जेव्हा ॲक्टर बनावं वगैरे अशी इच्छा उराशी बाळगून मी परत गेलो होतो. आणि अ, नेहमीप्रमाणे जसे सगळे टुरिस्ट येऊन पाहतात, हं. शाहरुख खान आणि ह्या हां. सगळ्यांची घरं वगैरे
पण मी पाहिली आणि त्याने दाखवलं होतं की यहाँ पे वो अच्छा, रहता है. मन्नत बंगला बघितला होतास? येस, बरं. तेव्हा. आणि म्हणजे आता हे एक्झॅजरेशन वाटेल, पण तिथे जाऊन मी असं काय ड्रामॅटिक असेल किंवा काय, पण मी जवळ-जवळ त्या वास्तूला असा स्पर्श केला आणि हां. म्हणालो, की ही व्यक्ती पण कुठेतरी बाहेरून इथे आली आहे, हं, असं हं. म्हणतात सगळे. बरं. त्यांचे लहानपणापासून कनेक्शन्स होते असंही काही जण म्हणतात. काही जण म्हणतात इज कंप्लीट आउटसाइडर आणि ते हं. इथे आले शाहरुख खान सर स्वतः, आणि बट त्यांनी इतकं भव्य नाव बनवलं. असं तशी काहीतरी कृपा आपल्यावर पण व्हावी, किंवा अभिनेता बनण्याचं स्वप्न लहानपणापासूनचं आहे, तर ते अच्छा. काहीतरी पूर्णत्व 100%. ओके. दुसरं काहीच बनायचं नव्हतं. पण हं. म्हणजे काहीतरी एक आपल्याकडे एक फॉल बॅक ऑप्शन असावा, म्हणून इंजिनिअरिंग पूर्ण केलं. कारण काही बॅकग्राऊंड बरं. आर्थिक असो, फिल्मी असो असं नसल्यामुळे. पण तसं काहीसं एक स्वप्न मी मनामध्ये बोलून हं. परत 2-1 दिवसात मी परत पुण्याला गेलो आणि पुण्याला सगळं परत सुरू झालं. अभ्यास करायला लागलास. अभ्यास करायला लागलो बरं. आणि ऑडिशन्स मात्र मी मुंबईला येऊन देणं सेकंड इयरच्या एंड पासून मी सुरुवात केली. अच्छा. येस. पण आता बघ, तू पुण्याला होतास, हॉस्टेल लाईफ तू हो. अनुभवलेलं आहेस. तर एकीकडे तुला अभिनय करायचा होता, ते स्वप्न होतं. पण हॉस्टेल लाईफ एक धमाल असते. तर पण आई-वडिलांपासून दूरही राहावं लागतं. हो. तर ह्या ज्या फीलिंग्ज असतात ना, आणि हॉस्टेलमधली मित्रांसोबत केलेली मजा असेल, पार्टीज असतील, हं. त्यातला काही किस्सा आहे का? म्हणजे तू कसा खट्याळ होतास, द्वाड होतास का अगदी गुणीबाळ होतास? तसं तर मी गुणीबाळ होतो लहानपणापासून असं मी म्हणेन. अच्छा. कारण असं तू म्हणशील? असं मी म्हणेन. माझे मम्मी-पप्पाही तेच म्हणतील हं, खरं तर. माझी बहीण जरा बॉस असायची घरामध्ये आणि हं, जरा लीडर अशा टाईपची, आणि मोठी बहीण. हं, सो आणि तीच जवळ-जवळ माझ्यासाठी माझी दुसरी आई पण आहे. म्हणजे हं. मम्मी-पप्पा दोघेही ड्युटीला जायचे त्यावेळेला तीच माझा गणवेश बदलण्यापासून, ओके. दप्तर भरण्यापासून, शाळेत जाताना, रस्ता ओलांडताना हात पकडण्यापासून सगळं ती करायची. सो आई-वडील कोणत्या क्षेत्रात? माझी मम्मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हं, नर्स आहे, आता इन्चार्ज आहे. हं. आणि वडील डिप्लोमा कॉलेजमध्ये मॅनेजमेंट अच्छा. सेक्टरमध्ये, आणि ओके. दोघे अत्यंत आनंदी व्यक्तिमत्व दोघांचेही. माझं माझं भाग्य आहे की मी त्यांच्या पोटी जन्माला आलोय. खरोखर ज्यानुसारचा सपोर्ट आपल्या काय म्हणतात मुला-मुलींना असावा, हं, ते खरोखर इतके आयडियल आहेत त्या बाबतीत, हं. की मी जे काही स्वप्न बघू शकलो इंजिनिअरिंग नंतर, मी मास्टर्स करून हं. जर्मनीला जाणार होतो. जर्मन अच्छा. शिकत पण होतो. बरं. पण कुठेतरी माझ्या आतमध्ये इतकं स्ट्रॉंगली असा विचार होता, की कोणीतरी मला मुंबईमधून बोलवतंय अगदी, असं हां. वाटत होतं. आणि हे सगळं मी त्यांना अगदी मनमोकळेपणाने सांगत सांगायचो, होतास. आणि एका पॉइंटला त्यांना कळलं, की अरे, लहानपणापासूनचं स्वप्न आहे, याचं जस्ट मजा म्हणून नव्हतं, हं. ह्याला करायचंच आहे. तर दे वर लाईक, की एका वर्षभरात साठी का असेना, एक डेडलाईन तुझी तू ठरव, बरं, तू जा. इंजिनिअरिंग झाल्यावरची. इंजिनिअरिंग हं. झाल्यावर. हां, साधारण वर्ष पालटलं होतं हां, ते फिगर आउट करण्यामध्ये. ऑडिशन्स द्यायला यायचो, कधी ते फेक निघायचे. हां, इथल्या मी बसमध्ये वगैरे अडकून राहायचो मुंबई-पुणे हायवेवर हां. बऱ्याचदा 3-3, 4-4 तास. कधी मॉलमध्ये जाऊन मी असा मेकअप करतोय, तो मेकअप पूर्ण असा खाली येतोय. हं. मग ऑडिशनमध्ये मी 1-2 मुलींना पण विचारलं होतं, की तुमचा मेकअप तसाच्या तसा कसा राहतो? हां. आणि असं सगळं. हिंदीचे काही ऑडिशन्स बरोबर, सुरुवातीला देत होतो, बरोबर. कारण त्याच्याशीच रिलेटेड 1-2 कॉन्टॅक्ट माझे झाले होते. तर असं सगळं असताना ती एक प्रोसेस म्हणजे मी इंजिनिअरिंगच्या दरम्यान पण अनुभवली होती. हं, हं, पण घरच्यांचं असं होतं, की जर वर्षभरानंतर किंवा तू ठरवलेल्या टाईमलाईनच्या पुढे हं. गोष्टी घडत नाहीयेत असं जर वाटलं, तर परत येऊन एम-बी-एची तयारी करताना किंवा मास्टर्सची तयारी करताना पुढे जायला, एम-एस हां. करायला, तुला असं नाही वाटलं पाहिजे, की "अरे यार, मी तर फेल्युअर झालो लाईफमध्ये." हं, हं, आपल्या अख्ख्या कुटुंबात पूर्वजांपासून आतापर्यंत कोणीही जो प्रयत्न केला नाही, तो प्रयत्न तू करून आलास हं, तुझ्या स्वतःसाठी, की म्हातारपणी असं नको वाटायला, हं. की अरे, जेव्हा एक तारुण्य होतं तेव्हा एक प्रयत्न तर बरोबर, करायचा असतो. बरोबर. तो ॲटलीस्ट तू करून आलास म्हणून तू स्वतःला सक्सेसफुल समजशील, हं. आणि असं समजणार असशील, तर जा, प्रयत्न कर, आणि नाही वाह! झालं तर परत येऊन जे तुझे सगळे हं, मित्र-मैत्रिणी करताच आहेत जॉब, वेगवेगळ्या हं, शहरांमध्ये असो का वेगवेगळ्या देशांमध्ये असो. ते करण्याची अजून सक्सेसफुली तयारी ठेव, की अरे, मी तो प्रयत्न करून आलो. हं. कदाचित दॅट्स नॉट मेंट फॉर मी. हा पाथ आता मी करेन, का तर माझं ते झालं करून. बरोबर. ह्या विचाराने तू जात असशील तर जा. खरं आहे. तर मी प्रत्येक मुलांना जे नव्याने येतायत ना, आणि त्यांच्या प्रत्येक आई-वडिलांना हे मनापासून सांगू इच्छितो, की आपल्या आई-वडिलांचं जर त्या मुलाला कुठलंही स्ट्रगल करताना, कुठलंही हं, चॅलेंज स्वीकारताना जर पाठबळ असेल, तर हं. त्यांना 10 हत्तींचं बळ येतं, आणि वाह! मग जगात कोणीही क्रिटिसाइज करू द्या, त्यांचे ब्रेकअप, पॅचअप होऊ द्या, त्यांना प्रोफेशनली फेल्युअर मिळो, सक्सेस मिळो, आई-वडिलांची साथ जर असेल ना, आपण कुठे भरकटूच शकत नाही असं मला वाटतं. आणि जरी खरं आहे. भरकटलो, तरी आपल्याला माहितीये, की म्हणजे खुल्या हातांनी ते आपल्याला स्वीकारतील, जर आपण मनमोकळेपणाने त्यांना सांगितलं, की अशी-अशी माझ्याकडून चूक झाली, किंवा हं. हे माझ्याकडून बरोबर. असं-असं झालं. सो यश, अपयश पचवण्यासाठी आई-वडिलांची साथ
मला खूप कामी आली आणि पुढेही कामी येते. खरंय. आई-वडिलांबद्दल फार चांगलं तू सांगितलं आणि खरंही मलाही आठवतंय, की माझे आई-वडील सुद्धा असंच सांगायचे, की पुढे अडचणी काय येतील ते दाखवण्याचं काम आमचं. हं. आता त्या खड्ड्यात पडायचं का खड्ड्याबाहेर राहायचं हे वॉव! तुम्ही करेक्ट आहे. ठरवायचं, असं करेक्ट. माझे आई-बाबा सांगायचे. हॉस्टेल लाईफबद्दल आपण बोलत होतो. हो. तर त्यातली काहीतरी मजा-मस्ती गमती-जमती. असेल ना, गमती-जमती? नक्कीच असतील. पहिले 6 महिने तर माझे फोन करून रडण्यामध्ये गेले. आईला फोन करून, पप्पांना फोन करून, की मी का आलोय पुण्यामध्ये आणि हे 42 आम्हाला टोटल सब्जेक्ट होते. बापरे! अख्ख्या हं, इंजिनिअरिंगमध्ये पुणे युनिव्हर्सिटी हं. तिथे काय म्हणतात तुमची ॲब्सेंटी हं. अजिबात चालणार नाही. डायरेक्ट घरी फोन जायचा अच्छा. एच-ओ-डींचा. असं सगळं डी-वाय पाटीलला मी हं. होतो आणि सगळा नॉन महाराष्ट्रीयन क्राउड जास्त होता हं. समहाऊ. म्हणजे अगदी त्रिपुरा, मिझोराम पासून ते अच्छा. साउथ इंडियन बरं, आणि बरं. असे बरेच सगळेजण तिथे असायचे. मी फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरमध्ये सेकंड टॉपर आलो क्लासमध्ये. अरे वाह! आणि बट त्याच्यानंतर मला हे कळलं, की मला ॲक्चुअली ॲक्टिंगच करायची आहे किंवा परफॉर्मिंग आर्ट्समध्ये काहीतरी हं, करायचंय. हं. तर खट्याळपणा हा असायचा, की जवळच्या मित्रांना प्रॉक्सी लावायला सांगणं आणि अच्छा. मी कुठेतरी ऑडिशनला गेलोय किंवा बरं, बरं. मी सोबत-सोबत काम करायलाही सुरुवात केली होती. म्हणजे मी एक प्रेझेंटर म्हणून काम करत होतो. तर अच्छा. तसा मी एक जबाबदार मुलगा होतो. हं, पण जर ॲब्सेंटी मार्क होऊ द्यायची नाहीये, तर एक हं. जे प्रॉक्सी प्रॉक्सी लावण्यासाठीचं जे लावण्याचं बघा. त्यांचं असं म्हणायला लागायचं, की "भाई मैं तेरा ये असाइनमेंट कर दूंगा, यार मेरे लिए ये कर दे" असं. आम्ही ज्या एका पॉइंट नंतर मी फ्लॅटमध्ये जेव्हा शिफ्ट हं, झालो, तो हं. काळ माझा खूपच सुपर्ब होता. एक जण त्यातला गुजरातचा मुलगा होता, एक जण छत्तीसगडचा होता, एक जण राजस्थानचा होता. अ, जो चिराग त्यानंतर एक जण यूपीचा होता, तेही बरं. गोरखपूर अगदी आणि एक महाराष्ट्रातलाच होता आणि मीही महाराष्ट्रातला ओके. असं. असं सगळं सो असे मिक्सचर आम्ही होतं. सगळं मिक्सचर आणि हं, सगळ्यांचा म्हणजे हं. घोळका अगदी असायचा फ्लॅटवर आमच्या. अच्छा. असाइनमेंट्स कंप्लीट करणं असो, त्यावेळेला मी वेगवेगळे ग्रूमिंग सेशन्स पण घ्यायचो. अच्छा. प्रेझेंटर्सना बरं, प्रेझेंटेशन बरं. कसं शिकवण्यासाठी. शिकवाय? हां. एम-बी-एच्या मुलांना वगैरे जाऊन प्रेझेंटेशन्स क्या बात द्यायचो है! एका कंपनीच्या थ्रू. हं. आणि तर तर माझे एक प्रकारे एक सॉफ्ट स्किल्स डेव्हलप होत होते. कारण बरोबर. माझी भाषा पण मराठीच्या बाबतीत मी इतका कॉन्शियस होतो कारण एकतर मी पुण्यात हं. आणि सतत नावं ठेवायचे माझ्या मराठीला. कारण मी आलतो, गेलतो असं बोलायचो. कारण परभणीला मी 15-16 वर्ष तीच भाषा बोललो होतो. बरोबर. सो हे श, श, न, ण, बटण आणि गाणं गुणगुणतोय वगैरे हां, ऐकल्यावर मला एवढं हसायला यायचं. गाणं गुणगुणतोय एवढं कोण बोलतं? हां. असं लिटरली मग वाटायचं. तू काय कारण म्हणायचास? गाणं गुणगुणतोय, अच्छा. बोलीभाषा हां. आणि बोलीभाषेचं कौतुकच असलं पाहिजे. जगभरात त्यांच्या ज्या हं, बोलीभाषा आहेत, हं, त्याच्यासाठी लोक प्रयत्न करतात. हं. म्हणजे व्हॉट यू लुकिंग ॲट? व्हॉट यू लुकिंग ॲट? वगैरे. हां, आता समजा इथे आपण लोक जर ॲक्सेंट शिकत असू, हां, तर हां, हाऊ टू साउंड लाइक लोकल्स असं हां. करून ते लोक तिथल्या लोकल्स सारखं कसं बोलायचं बरोबर. ह्याचा प्रयत्न करतात. व्हॉट यू वॉचिंग? सो व्हॉट आर यू वॉचिंग? हं, असं म्हणत बसत नाही. बाहेरून शिकलेला व्यक्ती तसं बोलत बसेल, "व्हॉट आर यू वॉचिंग?" हं. बट जर तिथल्या लोकल्स बोलीभाषेत बोलायचं, सो व्हॉट यू वॉचिंग? हं, हं. सो तो जी गायब होऊन जातो आणि बरोबर. पण आपल्या इथे हां, बोलीभाषेत कोणी बोलत असेल, तर त्याचं एक आता जर मला प्रमाण भाषा येत असेल हं. आणि मी कुठलं तरी कॅरेक्टर केलं, तर हां, आहाहा! फार हां. कौतुक. कौतुक होतं. अरे, बरोबर. कोल्हापुरी पण बोलतो. अरे, विदर्भाची पण भाषा आता जी हं. पुढचा सिनेमा येतोय आउट ऑफ सिलेबस हां. म्हणून, त्यात मी जरा विदर्भाची अच्छा. भाषा बोललोय. बरं, बरं. अ, तर सो समथिंग लाइक दॅट. सो हां. आता त्याचं कौतुक होईल, हं. पण ती प्रमाण भाषा किंवा आर-पी ज्याला म्हणतो ती यायला हवी. बरोबर. मग ती शिकण्यासाठी एक वेगळं स्ट्रगल होतं. हं. मग मी असं करायचो, की मी मग इंग्लिशच बोलायचो. अच्छा. कारण प्रेझेंटेशन सगळे इंग्लिशमध्ये, बरोबर. इंटरव्ह्यूज क्रॅक करायचे म्हणून सर लोक नेहमी हं, धमकवायचे, की इंग्रजी शिका, इंग्रजी शिका. हं. तुमचे इंटरव्ह्यू सगळे आपल्या ऑफिशियल लँग्वेजमध्ये बरोबर, असणार. बरोबर. तर एकीकडे तसंही म्हणतात आणि मराठी आता यायला हवं, हेही आता एक आर्टिस्ट झाल्यापासूनचं एक होतं. कारण ऑफ बरोबर, कोर्स आपलं भाषा म्हणजे आपलं एक शस्त्र आहे बरोबर, आणि अभिमान पण आहे. बरोबर. पण माझी भाषा चुकीची हे कसं असेल असा कधी विचारच केला विचार नव्हता, नव्हता. की बरोबर. हे म्हणजे चुकीचं. पण तसं झालं. हं, मग कंप्लेन करत राहण्यात तर पॉइंट नाहीये. हं, सो मग ते शिकण्याची पण एक जर्नी सुरू हं. झाली, जी नेव्हर एंडिंग आहे. मी खरं अजूनही आहे. शिकतोच आहे. बरोबर. पण मग असे सगळे स्ट्रगल होते. सो ह्या सगळ्या अशा गमती-जमती असायच्या. फ्रेशर्स पार्टीमध्ये डान्स परफॉर्म करणं असो, येस. रात्र-रात्र जागून असाइनमेंट्स कंप्लीट हं, करणं हं. असो, मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन तिथला जो काही क्राउड आहे त्यांच्यामध्ये जरा मिक्सअप होऊन जसं काही आपण मेडिकलचे स्टुडंट आहोत, असे तिथे कॉफी प्यायला रात्री जाणं अच्छा. असो, बरं. तिथल्या सुंदर-सुंदर मुली बघणं असो, पण फक्त दुरून बघणं परत गेट बॅक टू बिझनेस. सो अशी सगळी मजा-मस्ती कॉलेजची होतीच आणि नेहमी म्हणायचे, की "यार ये 4 साल हं. आने वाले 40 साल आपको याद रहने वाले हैं." सो बरोबर आहे.
अभ्यास पण तितकाच करा, मजा-मस्ती पण तितकीच करा, मित्र-मैत्रिणी तितकेच बनवा. बरोबर. तर हे हॉस्टेलमध्ये बर्थडेला एक वेगळं महत्व असतं. अरे, अरे! हो. तर ते असे बर्थडेला सगळे प्रकार व्हायचे का? केक फासणं-बिसणं? केक फासणं तर तरी पण ठीक आहे. हं. बर्थडे बम्प्स म्हणून एक प्रकरण मला नव्याने कळलं होतं आणि लिटरली 2 हात 2 पाय धरायचे सगळे आणि फुल ते द्यायचे आणि असं होतं आई शपथ! हे बर्थडे आला तर गायब होईल. नशिबाने माझे मामा, माझी आजी हां. पुण्याला राहायचे. तर मग बर्थडेच्या वेळेस मी बऱ्याचदा तिकडे गायब अच्छा, व्हायचो आणि पळून जायचंस. हां, पण मग मीही तसे बर्थडे बम्प्स दिलेत आणि अच्छा. मलाही मिळाले. सो आय ओके. थिंक ती पण एक चांगली मेमरी आहे. वेगवेगळ्या मेमरीज आहेत. येस. तू आता भाषेचा खूप चांगला मुद्दा मांडलास हं, आणि मला आठवतंय जेव्हा तू विठू माऊली करायला लागलास, हो. त्यावेळेला एक आर्टिकल आलं होतं हं. पेपरामध्ये आणि त्याच्यामध्ये तू भाषेवर कशी मेहनत घेतोस ते आलं होतं. मला आता आठवलं एकदम. हो, हो. तर त्या विठू माऊलीवरतीच मी येणार आहे, की मुळात विठू माऊलीसाठी एक वेगळा लहेजा भाषेचा. हं, तर पौराणिक भूमिका, हं, त्यातली महत्वाची भूमिका, हं, कोठारी व्हिजन सारखं हं, प्रोडक्शन हाऊस. हं. तर ती भाषेवर मेहनत कशी घेत होतास तू? मला असं वाटतं मी जर हं, माझं सगळं क्रेडिट माझ्या दिग्दर्शकांना, क्रिएटिव्हजना, ती ट्रेनिंग देणाऱ्या हं, त्या व्यक्तींना, सहकलाकारांना मी 100% देतो. पण एक क्रेडिट जर मी स्वतःला देऊ हं. शकलो, तर मी ते हे देईन, की मी एक उत्तम श्रोता आहे, असं हां. मला वाटतं बरं. पर्सनली. मी चांगला लिसनर आहे आणि कलाकार म्हणून ते खूपच कामी आलंय माझ्या. तर एकदा एखादी गोष्ट जर कोणी सांगितली किंवा काहीतरी एक करेक्टिव्ह असं सांगितलं, तर ती जोवर मला येणार नाही, हं. तोपर्यंत त्याच्या मागे लागणं अ, हे मी कायम करत आलोय. हे मी हं. लहानपणापासून करत आलोय. अच्छा. वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करणं असो आणि एक प्रकारे एक जो रेझिलियन्स असतो, की कितीदाही तुम्हाला अपयश येऊ द्या, कितीदाही तुम्ही पडू हं, द्या, पण परत उठून चला मी परत करेन प्रयत्न. हं, कोण परफेक्ट आहे इथे? हं, ठीक आहे, झाली चूक. ही तयारी माझी कायम होती. हं, सो ह्या वाक्याने मला खूप कॉन्फिडन्स बऱ्याचदा दिलाय, की हं. ठीक आहे, पण मी ज्या व्यक्तींशी बोलतोय ते पण कुठे परफेक्ट आहेत. मी ज्यांना बरोबर. हे दाखवणार आहे स्क्रीनवर, हं. ते पाहणारे प्रेक्षक पण कुठे परफेक्ट आहेत. मी का करेक्ट. परफेक्शन ठेवावं? हं, होऊ देत ना चुकी. मी हं, आलोय, आय हॅव कम फ्रॉम नोवेअर. हं. हे सांगून टाकलं, की आपण मोकळे होऊन जातो. उगाचच बरोबर. ते बर्डन घेण्याची गरज नाही. खरं सो ती शिकण्याची तयारी माझी त्या ऐकण्यावरून होती. अच्छा. विठू माऊलीच्या वेळेला हां. आमचे दिनेश सर म्हणून क्रिएटिव्ह हं, हं, त्यावेळेला कोठारे व्हिजन हं, एकतर अत्यंत सुज्ञ लोक हं. मला असं वाटतं कोठारे व्हिजनमध्ये आणि मुळात महेश कोठारे सर, प्रशासन. आदिनाथ कोठारे सर किंवा उर्मिला कोठारे मॅम असो, ते येऊन हं, ज्या गोष्टींचे इनपुट्स द्यायचे. दिनेश सर आम्हाला ज्या गोष्टी सांगायचे. सो वाचन करताना त्याचं भान असू देणं, हं. की काय त्याचं स्पेलिंग आहे म्हणजे मराठीमधून काय हां. ती अक्षरं, बरोबर. अक्षर आहे. त्यानुसार ती बोलणं हा प्रयत्न मग ठरला, की स्क्रिप्ट समोर आल्यावर असं मला भले त्याचं स्पेलिंग कळू नये मराठीचं. हं. मराठीतूनची ती अक्षरं बरोबर. बोलताना आता तर बऱ्यापैकी सराव झालाय. हं, पण त्यावेळेला असं नव्हतं. व्होकॅब्युलरी पण खूप चांगली अशी नव्हती माझा शब्दसंग्रह. पण बघितल्यावर एकतर वाचन चोख, जोपर्यंत पाठांतर होतंय. माझ्यामुळे सीन पाठांतर नाही म्हणून थांबलाय. हं, क्वचितच झालं असेल, जे माझ्या कुठल्याही सहकलाकाराला किंवा डिरेक्टरला हं, पहिल्या सीनपासून विचारू शकता. हं, सो ते एक झालं, की जे माझ्या हातात आहे, ते मी असं करेन, की ज्यासाठी मी इथे आलोय, ज्यासाठी मी आई-वडिलांना सोडून हं. मागची 15-16 वर्ष राहतोय मुंबईला, म्हणजे त्यांच्यापासून दूर आणि ज्यासाठी हा सगळा अट्टहास केलाय, तिथेच जर मी माझं बेस्ट नाही दिलं, माझं बेस्ट देऊ देत हं, आणि मला नावं ठेवू देत. हं, मला वाटेल ते त्यांनी बोलू देत, चालेल. मी माझं बेस्ट दिलं ना, मग ते बेस्ट एवढं असेल, चालेल. हं. पण माझं बेस्ट देण्याची तयारी. सो बरोबर. ते रात्र-रात्री म्हणजे सीन्स संपल्यावर, इन बिटवीन द सीन्स बॅकअप 16-17 तास काम करून झाल्यावर घरी आल्यावर हं, आरशासमोर, की इथे मी का अडकलो? मला आठवतंय हं, असे काहीतरी डायलॉग होते. अ, कुठली तरी गोष्ट मिळवण्यासाठी. हं. तर आता मी मिळवण्यासाठी सहज म्हणू बरोबर. शकतो. मला त्यावेळेला जे प्रेशर आलं होतं, मिळवण्यासाठी, कळवण्यासाठी मला हं. असं होतं, हे काय ही भाषा, हे केवढे वळती आहेत जीभ. अ, मिळवण्यासाठी आणि असं त्या व नंतर ण, हं, मिळण्यासाठीचं स्ट्रगल हं. आणि तो एक शांत भाव विठोबाचा, विठोबाचा. हो. जगाची माऊली, हं. त्यांच्या चेहऱ्यावर स्ट्रगल नाही असू शकत. बरोबर. पण आतमध्ये माझ्या फुल स्ट्रगल चालू आहे. सो हे सगळं एक मजेशीर पण होतं, पण एक प्रकारे एक सेल्फ डिस्कव्हरी होती. सो करेक्ट. आय थिंक ती सेल्फ डिस्कव्हरीची प्रोसेस मी खूप एन्जॉय करतो माझ्या या फील्डच्या बाबतीत. वाह! कसं आहे बघा अजिंक्य, तू 2017 साली मला वाटतं मुंबईत आलास येस. आणि आता 2026. हो. 2017 ते 2026 9 वर्षांचा मोठा स्पॅन आहे. पण त्यावेळेला बघ सोशल मीडिया एवढं ॲक्टिव्ह नव्हतं नव्हतं. जेवढं आत्ता आहे. हो, हो. आणि तुझा सोशल मीडिया अकाउंट स्टडी केल्यानंतर लाखो फॉलोअर्स आहेत तुझे. तू सतत काहीतरी चांगला कंटेंट देतोस आणि मी पण तुझा फॅन आहे.
हो बाप तर मला तेच विचारायचं आहे, की या सोशल मीडिया या माध्यमाकडे नवीन माध्यम आहे. हो. तर त्या माध्यमाकडे तू एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून कसा बघतोस? मी अत्यंत सकारात्मक दृष्टीने गोष्टींकडे बघणारा हं, व्यक्ती आहे. हं. खूप आशावादी मी व्यक्ती आहे आणि अ, लोकांना आजकाल इन्फ्लुएन्सर्सचं कास्टिंग झालं की खूप त्रास होतो. मी स्वतः त्या बॅकग्राऊंडचा नाही की जिथे मी एक इन्फ्लुएन्सर म्हणून हं. आधी प्रचलित झालो आणि हां. नंतर मी एक कलाकार म्हणून हं, पुढे आलो. पण जर मी परभणीमध्ये असतो, हं, जर मी एक होतकरू कलाकार आहे हं, किंवा होऊ पाहतोय एक चांगला कलाकार हं, आणि माझ्याकडे एक प्लॅटफॉर्म जर आला जो मी परभणीमधून बाहेरही नाही पडू हं, शकत आहे. माझा समजा एक आर्थिक काही हं, पाठबळही नाही आणि मला एक प्लॅटफॉर्म जर मिळतोय, आय एम 1000% शुअर आणि प्रत्येक कलाकार जो आजच्या तारखेला नाराज हं, आहे, त्यानेही तो मार्ग स्वीकारला असता. हं. मजेमध्ये असो किंवा सीरियस नोटवर त्यातून काहीतरी एक प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी असो. बरोबर. खात्री मला ही आहे, की एक इन्फ्लुएन्सर म्हणून काम करतानाही मी त्याच सक्रियतेने, त्याच सीरियसनेसने त्याकडे पाहिलं असतं हां. आणि तितकीच मजा घेत मीही तो प्लॅटफॉर्म माझ्यासाठी मोठा केला असता. हं, आणि कलाकार म्हणून आत्ता माझी जी कुवत आहे किंवा एक जे आम्ही रेझिलियन्स बद्दल बोललो किंवा जे एक कधीही हार न मानणं हा एक ॲटिट्यूड हं. म्हणालो. तर कलाकार म्हणून परफॉर्म करताना मी तोही प्रूव्ह केलाच असता. बरोबर. माझी कुवत तर तीच असते ना, जरी हं, मी इन्फ्लुएन्सर हं, म्हणून हं, फेमस झालो असतो किंवा आता मी कलाकार म्हणून फेमस होतोय. हं. दोन्हीमध्ये एक आहे तर मी अजिंक्य राऊतच ना. जस्ट बरोबर. बिकॉज तो आधी इन्फ्लुएन्सर म्हणून जर झाला असता, हां. तर तो कमी कुवतीचा असा तर होत नाही. हं, माझा आवाज, दिसणं, बोलणं, माझी ती तयारी किंवा ज्या काही कला मी पुढे डेव्हलप करू शकतो किंवा कौशल्य मी डेव्हलप करू शकतो योग्य मार्गदर्शनाखाली. ते तर सेम कुवत भांडं तेच आहे ना. हं. खरं तर हे इन्फ्लुएन्सर्सचं कास्टिंग होतंय म्हणून ज्यांना वाईट वाटतंय त्यांनी स्वतःलाही त्या पोझिशनमध्ये एकदा ठेवावं. ठेवावं. वाह! की जर आपल्याकडे ती तयारी, तो प्लॅटफॉर्म असता, तर आपण तो घेतला नसता का? हं, अर्थात फक्त फॉलोअर्स आहेत म्हणून कास्टिंग होऊ नये. हं, तिथले प्री-रिक्विजिट वेगळे. हं, तिथे प्रूव्ह करण्यासाठीचं ते 30 सेकंद लोकांनी आपल्याला बेअर करण्याचा एक काहीतरी चुटकुला वेगळा हं. आणि इथे 3 तास लोकांना खिळवून ठेवण्यासाठीची जी एक डेप्थ आहे, हां. ती मिळवण्याचं ते वेगळं. पण ते जर असेल पात्र, मग भले तो व्यक्ती इन्फ्लुएन्सर असेल, नसेल, त्या व्यक्तीची कुवत तितकीच आहे आणि ती हं, व्यक्ती डिझर्व्हही तितकीच करते. हं. त्याच मुद्द्याकडे मला यायचंय, की हल्ली कसं होतं बघ, की कास्टिंग करताना म्हणा फॉलोअर्स किती हो, याच्यावरनं कास्टिंग होतं काही हो. ठिकाणी. आणि काही अनुभवी व्यक्ती अशा पण असतात, की "अरे, मी तर एवढं काम केलंय, मी कशाला ऑडिशन देऊ?" हं, हं. म्हणून त्यांना ऑडिशन द्यायला ते नाकारतात किंवा मला करावं कास्टिंग. तर नेमका हा बॅलन्स कसा साधला पाहिजे? म्हणजे दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत खरं तर. मला असं वाटतं फॉलोअर्स असणं हां, ही एक टॉपिंग नसायला पाहिजे. हे हां. एक पॅकिंग ते विकण्यासाठीचं एक हं, डिस्ट्रिब्युशन पार्ट जो आहे, हं, तो आपला ईझी होईल. हं, फॉलोअर्स असल्याने, इन्फ्लुएन्सरशिप हं, असल्याने. हं. पण त्या व्यक्तीची त्यामुळे निवड होऊ नये. हां. पुढचं मार्केटिंग ईझी जाईल हं, म्हणून निवड कशी होऊ शकते जर ते मार्केटिंग ज्या गोष्टीचं करायचंय, हं. ते पात्र किंवा तो प्रॉडक्टच जर तितका खरंय. सकस नसेल, हां. तितका पोटेंट नसेल, तर जर हे दोन्ही असणारी व्यक्ती असेल, हं, अशी व्यक्ती जी कलाकार म्हणूनही उत्तम आहे आणि तिचं एक इन्फ्लुएन्सर सारखी इमेज किंवा हं, तो रीच पण तितकाच कमाल. हं, तर आय थिंक दुग्ध शर्करा हं. घेऊ. पण त्या मुद्द्यावर फक्त तेवढ्या त्यातला एकही ॲस्पेक्ट फक्त घेऊन जर झालं तर खूप वरवरचं ते वरवरचं होईल. काहीतरी होईल आणि ते फसण्याची दाट शक्यता आहे. किंवा खरंय. लाँग टर्ममध्ये त्या फिल्म मेकरचं किंवा त्या प्रोड्युसरचंही काहीही घडणार नाही, असं हं, मला वाटतं. हं, हं. कित्येक गाणी आजकाल हो. अ, जी येतायत, पण कुठली गाणी अशी पाठ आहेत हं. प्रेक्षकांना. लाखो व्ह्यूज असतील बरोबर. त्यावर. पण जर फक्त एका सर्टन इन्फ्लुएन्सरच्या हां. नावावर हं. जर ती घेतली, तर ती कितपत अशी पाठ आहेत मला ते खरंय, नाही कळत. खरंय. सो कुठेतरी ती सोल मिसिंग होण्याचं कारण हे असू शकतं, की त्याची मार्केटिंग करता येईल हं, हं. म्हणून त्याचा गाभाच लक्षात न घेता जस्ट एक गाणं आलंय, पैसे आहेत, ₹2,00,000 आहेत, ₹5,00,000 आहेत, चला बनवून टाकू. कोण आहे? टक, 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 टक. किंवा एक ॲक्टर, एक इन्फ्लुएन्सर घेऊ. हं. मला ते खूप वरवरचं असं खूप कमर्शियलाइज्ड कमर्शियलाइज आस्पेक्ट आहे. वाटतो, जो हं. शॉर्ट टर्ममध्ये छान फुलू शकतो. पण त्या चॅनलचं किंवा त्या प्रोड्युसर्सचं, फिल्म मेकरचं किंवा इव्हन त्या कलाकारांचं और इव्हन त्या व्यक्तीचं ज्यांना कास्ट करायचं त्यांचं खूप लाँग टर्ममध्ये काही घडणार नाही, असं हं. मला पर्सनली वाटतं. बरोबर. किंवा खूप ते साशंक होईल हं. जोवर वी डोंट डिग डीप इन कारण हे कला विश्व आहे किंवा क्रिएटिव्ह फील्ड आहे. खरंय.
म्युझिक व्हिडिओचा आता तू विषय काढलास आणि तू स्वतः पण म्युझिक व्हिडिओ केलेले आहेस. तर मुळात तुझ्याकडे एखादा प्रोजेक्ट येतो गाण्याच्या संदर्भातला. हो, तेव्हा तो स्वीकारायचा की नाही याकरता तुझे काही निकष असतील, क्रायटेरियाज असतील. हो. त्याविषयी काय सांगशील? सेम. जस्ट बिकॉज माझे काही व्हिडिओज व्हायरल गेले हं, किंवा माझी एक इमेज सर्टन यूज करता येईल म्हणून करावं किंवा माझ्यासाठी खूप इझी आहे म्हणून करावं किंवा म्हणून मला कन्सिडर करतायत का ह्यावर मी एक क्वेश्चन मार्क नेहमी ठेवतो. हं, आत्तापर्यंतच्या केलेल्या कामापेक्षा जरा वेगळं काम हे हं, वाटेल का? हं, किंवा ह्यात मी अजून वेगळं काहीतरी अ, करू शकतो का? हं, इनपुट देऊ शकतो का? किंवा त्या गाण्यामध्ये पण एक काहीतरी एक कथा, एका अर्थी एक अख्खी फिल्म त्या गाण्यामध्ये एक येऊन जातीये का? हं, त्यात मी काहीतरी एक एक्स्ट्रा देऊ शकतोय का? हं, किंवा हं. त्यात मी वरवरचं तर करत नाही ना, की चल 1 दिवसाचाच शूट आहे, जाऊन हां. करून येतो, लाखभर रुपये हं. घेऊन येतो घरी. हा तर ॲटिट्यूड नाही होत ना. बरोबर. हे क्रॉस चेकिंग नक्की चालू असतं. हं, इन्स्टिंक्टिव्हली पण विचार असतोच, की ऐकता क्षणी स्वतःला मी इमॅजिन करू शकतोय का? किंवा त्यांनी जी कथा सांगितली ती रिलेट होतेय का? हं, हं. त्यात काही अशा गोष्टी आहेत का, की ज्या मला खरं तर रिलेट होत नाहीयेत, पण आता उगाच करायच्या आहेत, तर मी ते बोलून जरा हे करू शकतो का? असा जरा विचार असतो. पण मी त्या सिरियसनेसने ते नक्की घेतो. हं. खूप क्वचित असं होतं, की अरे, आता आपली सेव्हिंग संपत आलीये, अच्छा. म्हणून अ, करायला हवं किंवा एक सर्टन इमेज थोडीशी चेंज हं. करण्याचं किंवा क्रिएटिव्हली आपल्याला काहीतरी वेगळं करण्याची गरज आहे. असं म्हणून मग येणाऱ्या कामाला नाही बोलून चांगल्या कामाची वाट बघणं, असं मी बऱ्याच वेळा केलं. बरं, हो. बरं. ओके. कितीतरी टीव्ही शोजच्या बाबतीत पण आता मी हं. म्हणजे अ, जवळ-जवळ 8-9 टीव्ही शोजना मी नाही नाही म्हणालो. घेतलंस. बरं. अ, नेमका हा सिनेमा पण जो मी पुढचा करतोय त्यासाठी सलग माझे जवळ-जवळ 27-28 दिवस देणं अपेक्षित म्हणजे होतं. आता येणारा तो का आउट ऑफ सिलेबस कुठला? नाही येणार, येणारा जो आता. मी आता हां. पुढचा करतोय. ओके. सो त्यासाठी पण मला 2 सीरियल त्यातल्या हो. अशा होत्या, की ज्या मला करण्याची इच्छा होती. त्यातली एक तर नक्कीच. आय हं. विश मी त्याबद्दल बोलू शकलो असतो. पण ओके. चांगल्या-चांगल्या चॅनल्सवरच्या ह्या सगळ्याच सीरियल्स बरोबर. होत्या. पण कधी आर्थिकदृष्ट्या त्यांना खूपच, खूपच कमी बजेट पैसे कमी असतं. देणं जमत होतं. हं. तर मला असं होतं, की नको एवढा हं. अट्टहास. कारण सीरियलमध्ये एक वेगळ्या लेव्हलची कमिटमेंट असते. तर बरोबर. कधी-कधी खूप मल्टी स्टारर अशी लीडिंग चॅनलची लीडिंग सीरियल बट खूप सारे त्याच्यामध्ये कॅरेक्टर्स असतील. बरोबर. इव्हन हिरोचे पण. हं. अशानुसारच्या काही कथा होत्या. हं. तिथे पण मला असं झालं, की नाही मला असं वाटतं, की ह्या कॅरेक्टरपेक्षा मी वेगळं काही येण्याची वाट पाहायला बरं, मला बरं. आवडेल. ओके. सो जस्ट बिकॉज पैसे येतायत म्हणून करत जावं हा विचार तशा बाबतीत स्पेशली मालिकेच्या बाबतीत मी करूच नाही शकत. कारण एक बरोबर. ती मोठी कमिटमेंट आहे आणि होल हार्टेडली रोज सकाळी उठून जाऊन करावं वाटतं. खरंय. सो एक त्यातली मालिका अशी होती, की जी खूप हिरोइक आणि माझ्या वाट्याला सुदैवाने विठोबाची भूमिका असो, जी हं. मध्यवर्ती हो. टायटल रोल असो, मन उडू उडू झाला मधला इंद्रा येस. असो किंवा हं. अबोल प्रीतीची अजब कहाणी मधला एक तो राजवीर असो. हं. खूप वेगळ्या धाटणीच्या ह्या मालिकाच होत्या इन खरंय. जनरल आणि ते वाटायला आलं तर तेच मला कंटिन्यू करायला आवडेल, की रोज सकाळी उठून असं वाटावं, की आज येस. अजून काहीतरी मजेशीर सीन असणार आहे असं. बरोबर. सेम सिनेमांच्याही बाबतीत, की टकाटक 2 सारखा सिनेमा असो, सरी सारखा एका कन्नडा टीम सोबत हं, असो, हं. कन्नी सारखा लंडनला जाऊन असो, हो, तो एक ब्रिटिश अँग्लो इंडियन मुलगा किंवा आता हा विदर्भातला हो. आउट ऑफ सिलेबस मधला हं. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल येस. असो अभंग तुकाराम आणि पुढचे पण काही 2-3 ज्याबद्दल मी खूप एक्साइटेड आहे. येस, येस. तर प्रत्येक वेळी हे वेगळं काही करण्याचा अट्टहास माझा नेहमी आहे आणि त्यासाठीचा अप्रोच पण तसाच तितक्याच क्रिएटिव्हली करावा अशी इच्छाही असते. नाही. आपण बऱ्याच विषयांवरती आता बोलतोय, बोलायचंय आपल्याला. मन उडू-उडू झालं हा तुझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट होता. हो, मुळात चांगलं बॅनर आणि मुख्य म्हणजे चांगलं शीर्षक गीत हो. आणि त्याच्यावरती सगळ्या कलाकारांनी बनवलेली रील्स. हं. त्या अनुभवाबद्दल ऐकायला नक्कीच आवडेल. झी मराठी हं. जे जी वाहिनी पाहत हो. लहानाचे मोठे झालो आहोत. अ, आम्ही सगळे, आपण सगळे हं. आणि सो मी त्याआधी स्टार प्रवाहावर काम केलं होतं. हो. जो एक अत्यंत वेगळा, एक अत्यंत प्रोफेशनल अप्रोच आणि झीसाठीचा एक अत्यंत फॅमिली ओरिएंटेड जो एक अप्रोच होता आणि त्या काळात इतक्या वेगळ्या धाटणीचा शो येतोय. हिंदी एका हो. मालिकेसाठी मी ऑलमोस्ट साइन झालो होतो हं. आणि म्हणजे लिटरली ते मला गोरेगाववरून नायगावला मला शिफ्ट नाही व्हायचंय असं मी म्हणाल्यावर ते मला गाडी अ, अरेंज करणार देण्यासाठी होते. अरेंज हं. करणार होते आणि हिंदीचं प्रोडक्शन. चांगलं चॅनल अगेन, चांगलं प्रोडक्शन, हं. चांगला रोल, एका नॉर्थ ईस्टर्न मुलीची कथा हां. आणि आणि तो मुलगा, मराठी मुलगा हं. किंवा मुंबईचा मुलगा आणि अशानुसारची ती कथा आणि मी पूर्ण त्यातच होतो. त्यावेळेला मला क्रिएटिव्ह माझ्या पहिल्या मालिकेचे जे क्रिएटिव्ह होते हं. सिद्धव म्हणून, त्यांचा फोन आला आणि म्हणाले, की "अजिंक्य काय करतोयस तू आता?" हं. म्हणालो, की "मी अशा-अशा मालिकेसाठी आता ऑलमोस्ट साइन हं. झालो आणि ऑलरेडी एका मराठी मालिकेसाठी बराचसा वेळ दिला होता आणि तिथे त्यांचा डायरेक्टली प्रोमो पण आला आणि मला काही कल्पनाच नाही. हं. वेगळ्या चॅनलसाठी अगेन ओके. मराठीच्याच. ओके.
तर मी जरा नाराज झालो होतो आणि म्हटलं ठीक आहे, आता माझ्या हातामध्ये ही मालिका आहे तर आय गो फॉर हिंदीवर. इट. तर तिथे काही बोलणं जस्ट चालू होतं आणि नेमकंच मला कळलं ज्यावेळेला मी ह्यांचा फोन ठेवला आणि त्या संध्याकाळी, की ते अजून एका मुलाला तिथे ट्राय हं. करतायत. मग मला असं झालं, "अरे तुम्ही मला मग का सांगताय, की दुसरीकडे कुठे काही ऑडिशन देऊ नको?" हो. आणि असं सगळं. तर मी म्हटलं, "चला ठीक आहे, मी पण जरा बघतो मग ही कुठली मालिका आहे." हां. असं करून ते देव देव काहीतरी एक घडवून जे काही आणतो बरोबर. आणि त्याने मला फोनवर हे मी म्हटलं, "दिग्दर्शक कोण असणार आहे?" सो त्याने मला सांगितलं, "मंदार देवस्थळी सर." अच्छा. आता त्या आधीची जी मी मालिका हं. ज्याची मी वाट बघत होतो, जिथे मी ऑलमोस्ट सगळं तिथेही फायनल झालं हं. होतं, त्या हिंदीच्या जस्ट आधी. हो. हे सगळं 1-2 आठवड्यांच्याच गॅपच्या हं, हं. दरम्यानचं ची गोष्ट. त्याचे दिग्दर्शक मंदार सर असणार होते, ज्याबद्दल मी खूप एक्साइटेड होतो आणि हं, हं. म्हणून मी नाराज झालो, की ती होत नाही किंवा होत मला नाही. सांगितलंय हं. का नाही. नंतर मला कळलं मंदार सरही त्याचा भाग नाहीये हं. आणि सर ही मालिका करणार आहेत. या बाबतीतला माझ्यासोबतचा किस्सा असा, मॅनिफेस्टेशन कसं वर्क हो, करतं. मी हो. विठू माऊलीचे साधारण एक 400-500 एपिसोड झाल्याच्या नंतर एक कन्व्हर्सेशन माझ्या एका असिस्टंट डायरेक्टर सोबत मी हं. करत होतो, की तो मला म्हणत होता, "अज्जू तुला तुला कुठली भूमिका, असा काही ड्रीम रोल किंवा असं हां, काही हां. आहे का तुला करण्याची इच्छा?" तर म्हटलं, "मी यार मला माऊलींच्या मी हो. लूकमध्ये वगैरे." आणि हां. म्हणतोय त्याला, की "मला यार मला ना रोमॅन्टिक रोल काहीतरी करायचा आहे बरं, आणि बरं. असा की काहीतरी रोमॅन्टिक असावं ज्यामध्ये." तर तो मला म्हटला, "अच्छू मग तू ना मंदार देवस्थळींसोबत काम कर." हं. मी म्हटलं, "बापरे! मंदार देवस्थळी किती नावच असं वाटतंय की कोणीतरी आहेत हे." हं. आणि तर मला त्यांच्याबद्दलचं इतकं बॅकग्राऊंड नव्हतं. फक्त मी नाव ऐकून होतो. हो, नंतर मला कळलं ज्या व्यक्तीने 30-35 वर्ष कामं हो. केली आहेत, उत्तम प्रोजेक्ट्स केलेत, कितीतरी करियर घडवलेत, कितीतरी मालिकांमध्ये स्वतःचे इनपुट्स दिलेत स्क्रिप्ट बरोबर, वाईज आणि असं. बरोबर. इतके मोठे व्यक्तीसोबत करण्याचा मला असं होतं कधी येणार वेळ. आता तर हां, मी माझी पहिली मालिका करतोय हां. आणि एक सिनेमा जस्ट माझा कंप्लीट होण्यावर आला हं, होता. हं. म्हटलं ठीक आहे. पण काहीतरी माझ्या मनातला एक भोळा भाव वर पोहोचला असेल बरं, आणि बरं. मला मन उडू झालं ही मालिका हं. माझ्या वाट्याला आली, की त्याने मला सांगितलं, "अजिंक्य काहीही कर, ही मालिका आम्ही खरं तर वेगळी करणार होतो म्हणाले, पण ही मालिका जस्ट आम्ही स्टार्ट केली आहे, की एक हं, स्टार्ट होऊन जावं असं म्हणून हं. एक कथा आहे आणि असं थोडी साउथ बेस्ड हं, अशा हं, हं. पद्धतीचं पण आहे. ॲक्शन असेल, रोमान्स असेल, कॉमेडी असेल, हं, फ्रेंडशिप असेल, सगळंच. गुरु शिष्याचं सगळं नातं हं. वगैरे असं म्हटलं, बापरे! खूपच सांगतायत. दुसऱ्या दिवशी मी नाही, सेम डेला मी एक ऑडिशनची क्लिप पाठवली. त्याने मला हां, पाठवलेली हां. स्क्रिप्ट आणि फुल असं चेअर ठेवून, त्यावर डब्बा ठेवून, त्यावर अच्छा. अजून काहीतरी बरं, बरं. मसाल्याचा डब्बा ठेवून, मागे उशी ठेवून, माझा फोन बिचारा Android आणि असं मी त्याच्यामध्ये देऊन असा फुल त्याच्या जवळ वगैरे येऊन फुल टशनमध्ये मी असं काहीतरी ॲक्शन-वॅक्शन करून मी बोलतोय, की "सत्तू असं करायचं वगैरे." मग आईला कळतं आणि आईसमोर नाही दाखवायचं, हां, अशा टाईपची ती क्लिप होती. हां. माझ्याकडे असेलही ती फोनच्या बॅकअपमध्ये हं, मे बी आणि ती त्यांना आवडली. हं, तर अत्यंत विचित्र घरामध्ये लाईट्स होत्या. खूप संध्याकाळची वेळ होती. मी अत्यंत छान घर होतं ते आहे अर्थात. हं, मला म्हणजे खूप आधार झालाय त्या घराचा. हं. गोरेगावला मी त्यावेळेला जे राहत हां, होतो. पण कुठेही काहीही असं नव्हतं, की एक हिरोइक काहीतरी वाटेल. बरोबर. पण जेव्हा ती गोष्ट आपल्या नशिबात असते आणि कधी जेव्हा मिळते. निवड करणारे लोक योग्य असतील जर, हं, तर हं. ते तुमच्यातली चुणूक ओळखतात एका बरोबर. अर्थी आणि मायथो रोल केलेला मी. हं, पण एकमेव व्यक्ती जर मी कोणाला त्याचं क्रेडिट देईन त्या रोलसाठी आणि त्या मालिकेसाठी ते म्हणजे मंदार देवस्थळी सर. हं. ज्यांचा मी कायम ऋणी आहे. की इतकी वर्ष काम केलेला माणूस एका नव्याने आलेल्या किंवा एक 3 वर्ष मायथो रोल केलेल्या हो. मुलाला इतका दिलखुलास हं, रोलसाठी कन्व्हिन्स करणं आणि ते त्याच्या डोळ्यात तो स्वतः कन्व्हिन्स्ड असणं, हं. हे खूप कठीण आहे. आणि तितका त्यांनी मला वेळ देण्याची काहीच गरज नव्हती हं. सीन्सच्या मध्ये. बरोबर, मालिकेमध्ये असे फास्ट तुम्हाला इतकं फुटेज काढायचं असतं. बरोबर. आणि ऑलरेडी माझी जी सहकलाकार होती, म्हणजे इव्हन माझ्या आईचा रोल करणाऱ्या ज्या हं, कलाकार होत्या पूर्णिमाताई, त्यांनी ऑलरेडी कामं केलेली होती हं. सरांसोबत. त्यामुळे त्यांची बॉन्डिंग एक अशी होती, की अरे वो अपना वाला. हां. असं जर ते म्हणाले, तर बरं. त्यांना कळून जायचं, की नेमकं काय बरोबर आहे. परफॉर्म करायचं. आणि मला असं होतं, की बापरे! हं, एवढं अंडरस्टँडिंग असलं पाहिजे दिग्दर्शकात आणि कलाकारामध्ये. हं, तर मी नीट असं बघायचो. हं. की कशा पद्धतीने ते परफॉर्म करतायत. हं, काय एक्स्ट्रा त्यांनी जर केलं तर त्यांना एक ब्राउनी हं. पॉइंट मिळाल्यासारखे सरांची एक पद्धत असायची. जी मला एक सीन मी केला. आय थिंक आमचा दांडियाचा सिक्वेन्स होता. हां, हां. ज्यामध्ये मी डोळे भरून माझे सहकलाकार ऑन स्क्रीन हं, हं. दीपूला मी पाहतोय आणि एका अर्थी मला एक प्रेम भावना जाणवतीये. हं.
आणि ते जे काही होतं, की मध्ये लोक येतायत आणि मी तिच्याकडे बघतोय आणि ते सगळं जे होतं, जे मी पहिल्यांदा करत होतो. तो सीन झाल्यावर मला पहिल्यांदा सर म्हणाले, की "अजिंक्य, आय लव्ह यू." असं जे ते बोलले आणि मला बरं. असं थँक गॉड आपल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला, खरंय. त्यांना ते कुठेतरी एक क्लिक झाल्याचं फीलिंग हं. जेव्हा येतं, तर मन उडू-उडू झालं हॅज डेफिनेटली शेप्ड अँड चेंज्ड माय खरंय. लाईफ आणि पुढचे हे जे काही सिनेमा बॅक टू बॅक आता 4-5 सिनेमा झाले आणि पुढचे जे होतायत ते कुठे ना कुठे त्या मालिकेच्या हिट होण्यामुळे, हिट त्या होण्यामुळे. कॅरेक्टरमुळे आणि हा मुलगा हे करू शकतो. एक टायटल रोल स्वतःच्या खांद्यावर हे नक्कीच त्यातून मला मिळालं. खरंय. मुळात मन उडू-उडू झाल्यामुळे तू घराघरात पोहोचलास. म्हणजे विठू माऊलीमध्ये पोहोचला होतासच, पण एका वेगळ्या रोलमध्ये जसं हो. जिथे रोमॅन्टिक हा माझ्या शब्द, चेहऱ्याला चेहऱ्याला एक ओळख ओळख मिळाली. मिळाली. त्याचं शीर्षक गीतातले काही ओळी आठवतायत तुला आता? हो, म्हणजे काय? खूपच गुणगुणशील? कमाल. मी काय म्हणतात, एका दिवसात केलेलं आमचं ते शूट होतं. हां. त्याच्या आधी काहीही कुठली हं. क्लिप पण आली नव्हती हां. आमच्याकडे रिहर्सलची किंवा हं. काही. तर मला असं वाटलं की एक नॉर्मल काहीतरी असेल. हां. पण त्याचं गाणं तिथे जे ऐकलं अ, त्याच दिवशी सकाळी हं. समथिंग लाइक काहीही कळेना कळून वळना मनाची हुरहुर जाईना मनाची हुरहुर जाईना कशात रमना काहीही जमना तुझ्या विना काही पाहिना वाऱ्यावर कधी पाण्यावर आज थाऱ्यावर मन नाही बेचैन बेभान झालं या प्रेमात तुझ्यात गुंतून राही बघतोय बसून काय वाजत बसून खुदू खुदू झालं मन उडू 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 झालं मन उडू 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 झालं. I was like, हे काय आणि हे माझ्या वाट्याला आलंय हो. आणि अवधूत गुप्ते येस. सरांनी ते गायलं आणि झी मराठीवर ते येणार आणि ज्यानुसार आम्ही जी काही धमाल केली, अर्थात ऋतासोबत होय. माझी ऑन स्क्रीन पेअरिंग हो. झाली आणि जी ऑलरेडी एक प्रसिद्ध चेहरा होता. मंदार सरांच्याच आधीच्या हो. मालिकेमधून फुलपाखरू नावाच्या फुलपाखरू. येस. मालिकेमधून इतकी प्रसिद्धी मिळाली. तर मंदार सरांची काय जादू आहे ह्याची जाणीव मला तेव्हा ऑलरेडी होती हं. आणि माझं बेस्ट द्यायचं ही तयारी तर फुल ऑन होतीच. सो ऑन स्क्रीन जाण्याच्या आधी किंवा सिलेक्शन होण्याच्या आधी मी साशंक असेन, पण एकदा त्या ॲक्शन आणि कटमध्ये देअर इज नो लुकिंग बॅक. मग कुठलेही इनिबिशन्स न ठेवता रिअल लाईफमध्ये अत्यंत लाजरा-बुजरा असलेला अजिंक्य तिथे एकदा परफॉर्म बिनधास्त करण्याची झाला. वेळ आली. येस. वाह! मग फुल ऑन झोकून देऊन ॲक्शन सीन्स असो, तुझं पण मन अनवाणी उडू-उडू झालं. फुल्ली अनवाणी पळण्याचे सीन्स असो, हां. ॲक्शन सीन्स असो, कुठून उडी घ्यायची आहे, कुठून काय करायचंय वगैरे सगळ्याची तयारी ठेवून हं. जस्ट गो फॉर इट हा ॲटिट्यूड माझा तिथून पुढच्याही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आहेच. प्रोजेक्टमध्ये आला. मुळात तुझा Insta अकाउंट स्टडी केल्यानंतर एक जाणवलं, की तू वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकत पण असतोस. आणि त्यातनं मला एक त्यातनं धागा जो मिळाला तो म्हणजे वर्कशॉपचा. हो. तर मुळात अभिनय क्षेत्रात येताना हं. त्याचं आता म्हणजे बघ, ज्यावेळेला आम्ही कॉलेजला होतो त्यावेळेला असं मास मीडिया ग्रॅज्युएशन वगैरे काही हो. नव्हतं. अच्छा. एन-एस-डी सारखाच एखादा पर्याय होता, जर बरोबर. अभिनयात वगैरे जायचं असेल. बरोबर. फार कमी पर्याय होते, की जे हो. आज मुलांकडे आहेत. हं, हं. पण मग शास्त्रशुद्ध प्रशिक्षण किंवा असं वर्कशॉप किंवा कार्यशाळेत मिळणारं प्रशिक्षण हे कसं फायदेशीर ठरतं? तुझा अनुभव काय आहे? तर मी जवळ-जवळ आता माझं हे कितवं 8 वर्ष पूर्ण झाली होय. इंडस्ट्रीमध्ये काम करत-करत सलग आणि फुल टाईम ॲक्टर म्हणून. तर आय हॅव बीन एक्स्ट्रीमली फॉर्च्युनेट की मला हं. पहिलं काम एक टायटल रोल हं. मिळाला. महेश कोठारे सरांच्या कोठारे विजन सारख्या हो. बॅनरकडून एक प्रकारे एक लॉन्च एखाद्या सिने कलाकाराच्या मुलाचा व्हावा तसा. अ, तर ती जी एक सुरुवात झाली माझ्या कॉलेजमध्ये डी-वाय पाटील कॉलेजमध्ये हं. फारसं म्हणजे सांस्कृतिक असं कल्चर होतं, पण एक मराठी थिएटर हं. जे सगळे चषक आहेत आणि हो. त्यासाठीचे पुरुषोत्तम असो किंवा असं INT असेल हां, मुंबईचा. तर त्याबद्दलचं कल्चर अशी मी तरी समहाऊ एक्सपोज नाही झालो. हं. मला आठवतं सेकंड इयरच्याच दरम्यान मी एका अर्थी ऑडिशन्स सारखे तिथे ठेवले होते हं. आणि आमचे काही सीनियर्स होते आणि ते काहीतरी सिलेक्शन करत होते. पण हं. तिथला तो जो काही एक मी माहोल पाहिला माझ्या कॉलेजमधला, हं. थिएटरबद्दल मला खूप रिस्पेक्ट आहे आणि मला हं. ते करायचंही आहे. हो. मी लहानपणी शाळेमध्ये असताना वऱ्हाड निघाले लंडनला पासून इतकी सारी नाटकं, एकपात्री प्रयोग त्यावर हं. मला अवॉर्ड्स हं. मिळाले वगैरे. सो थिएटर करावं हं. हा विचार माझा नेहमी होता आणि हं. आहे. हं. पण अ, पण त्या माझ्या कॉलेजमध्ये मला तसा हं. माहोल किंवा ते एक हं. वातावरण समहाऊ मिळालं नाही आणि तो पर्टिक्युलर ऑडिशनचा जो दिवस होता ना, तिथे असं
काहीतरी स्मोक करतायत हा. आणि काय करतोय वगैरे विचारलं तर असं म्हणजे मी विचार करतोय माझ्या काहीतरी कॅरेक्टरवर किंवा असं सगळं मला असं वाटतं, हे काय आहे म्हणजे ऍक्च्युअल जी गोष्ट आहे त्याच्यापेक्षा हे बाकीचंच जास्त आहे. तर मला असं होतं की हे मला जज करून हे माझं बरोबर. सिलेक्शन हा माझा एका अर्थी इगो पण होता. ते अर्थात डिझर्व्हिंग पण असतील मे बी. हं, पण माहीत नाही. मला ते समोर ती हं. लिंक लागली नाही. मी वेगळ्या प्रकारे माझं ग्रूमिंग बरोबर. व्हायला सुरुवात झाली. तर तर विठू माऊली झाल्याच्या नंतर देअर वॉज नो लुकिंग बॅक. कारण हं. मी सातत्याने मालिका एकानंतर एक करत होतो. बरोबर. सिनेमा करत होतो सोबत-सोबत. सो येस. 7 वर्ष त्यामध्ये पालटली आणि हं, त्यानंतर मला असं झालं, की आता मी जरासा स्लो डाउन होऊन मला जरा इंटरनलाइज करायची इच्छा आहे, हं, गरज हं, आहे, की घडतंय, लोकांना आवडतंय म्हणून हं, करत जावं असं नको. हं, इतके चांगले-चांगले कलाकार आहेत, इतकी मोठी हं, इंडस्ट्री आहे. मराठीला इतक्या आदराने बघितलं जातं. हं. इतर इंडस्ट्रीजमध्ये पण जेव्हा मला इतर ठिकाणी हो. ऑडिशनला पण हं, बोलावलं जातं, तेव्हा अत्यंत आदराने आता हं, किंवा अच्छा मराठीमधून काम करून आलाय म्हणून हं, वेगळ्या रिस्पेक्टने बघतातच नो डाउट. हं, आणि अर्थात आपल्या सीनियर्सचं ते क्रेडिट आहे, की त्यांनी हं. ते मिळवलंय. बरोबर. पण मग मला असं होतं, की आता मला काहीतरी वर्कशॉप करायचं काहीतरी शिकायचं आणि त्यानंतर मला द ॲक्टर्स ट्रुथच्या वर्कशॉपबद्दल हां. कळलं. जे सौरभ सचदेवाजींचं येस. मी ते वर्कशॉप हं, केलं आणि माझ्यासाठी बिकॉज मी इतर कुठलंही ट्रेनिंग घेतलं नाहीये. हं, कारण मी कधीही काही एक शास्त्रशुद्ध प्रशिक्षण हं, जे तुम्ही म्हणाले, हं, ते मी घेतलेलं नसल्यामुळे मला असं होतं, की मला शिकायचंय. आता इतर मुलं माझ्या तिथे सोबत जे होते, काही हं, जण अनुभवी होते. काही ॲड्स करून आले, काही थिएटर करून, काही हं. सिनेमा करून, मालिका करून. बरोबर. तर काही जण अगदी नवखे. नॉर्थमधून कोणी डायमंड मर्चंटचा मुलगा आहे, तर कोणी काय असे सगळे वेगळ्या हं. प्रकारचे. मला मागच्या 7 वर्षात परफॉर्म करताना मी कुठे-कुठे अडकतो, हां. हे प्रत्येक कलाकाराला माहिती असतं, की अच्छा हे आल्यावर हा हं. पीक आल्यावर अजून वेगळ्या पीकला कसं न्यायचं? खरंय. काय काय प्रोसेस असली पाहिजे? हं, इंटरनलाइज करायला काही आहे का हं. प्रोसेस? हे सगळं जाणून घेण्याची इच्छा खूप असायची, की फील करून बोल, पोटातून बोल, हे सगळं वगैरे बोलायचे सेटवर. पण बरोबर. सेटवर कोणी मला शिकवत नाही बसणार. खरंय. म्हणून ही इच्छा आणि तयारी होती आणि मी तिथे गेलो आणि माझ्यासाठी तो अनुभव मी कधीही विसरू शकणार नाही असा हं. आहे. आणि आता मला मध्ये-मध्ये जेव्हा-जेव्हा वेळ मिळेल, तेव्हा-तेव्हा जाऊन मी ते आणि तशा पद्धतीचे वर्कशॉप्स अच्छा. करत राहणार आहे. मला हं. अगदी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये जाऊन शिकावं, हाही विचार डे 1 पासून हं, आहेच. हं. पण अर्थात त्यासाठीचं जे एक आर्थिक पाठबळ हं. असायला हवं किंवा इतर जशा स्कॉलरशिप्स अवेलेबल असतात, होय, होय. तशा आय विश कलाकारांसाठी पण तशा अवेलेबल असतील तर उत्तम. माझ्या नजरेत किंवा माहितीत तरी अशा आलेल्या नाहीयेत, की जिथे खरोखर ज्यांनी प्रूव्ह हं, केलंय आणि हं, ज्यांना अजून मोठ्या लेव्हलला कॉन्ट्रिब्यूट करायचंय एका अर्थी आपल्या कलेला किंवा कलेकडून खूप काही शिकायचंय. हं. असं असेल अशांसाठी काहीतरी स्कॉलरशिपच्या बळावर तिथे जाऊन शिकून येण्याचं काहीतरी असावं. तर हं. माझं कोणाशी जर असं काही बोलणं झालं तर मला हे ह्या माध्यमातून हो. हा शब्द टाकायला नक्की आवडेल, की हं. असं काही जर झालं इतर अभ्यासू मुलांना जशा बरोबर. स्कॉलरशिप्स असतात तसं. तसं करायला मला नक्की आवडेल आणि कधी ना कधी ते मी करेनच. खरंय. त्यासाठी मी पैसेही जमवतोय. अच्छा. हा तुझा अप्रोच खूप चांगला आहे, की सतत शिकत राहिलं पाहिजे. अर्थात. आणि त्या ज्या वर्कशॉपचे फोटो किंवा तुझा Insta अकाउंटला काही फोटो बघितले, त्यात काही एक लेडीज कॉस्ट्यूम मधले पण तुझे फोटो होते. तर येस. तो कुठल्याच्या निमित्ताने म्हणजे अशी काही असा काही वेगळा प्रोजेक्ट तू केला होतास, की ज्याची तू नाही, मुलीची नाही, नाही. भूमिका केलीस का नाही, काय ते नाही, नाही. वर्कशॉपचा एक भाग होता? नाही, नाही. मुळात जसं हं. मी म्हणालो, कलाकार म्हणून झोकून देऊन हां. जे चॅलेंज येईल ते करण्याची तयारी हं. ठेवणं, हा मुद्दा माझा आहेच. इन्हिबिशन्स सगळे गेले पाहिजेत, बरोबर. की या क्षणी हे करायचंय ही जर तयारी हं. झाली, तर तर त्याची तयारी पाहिजे म्हणजे हं. मुळात. ती पर्टिक्युलर रील हां. नेमकी ती व्हायरल झाली. तशा ओके. टाइपचे चॅलेंजेस जवळ-जवळ रोज किंवा दर 2-3 दिवसांनी आम्हाला असायचे. तशा अच्छा. टाइपचे टास्क. हां. तो पर्टिक्युलर टास्क ह्यासाठी होता, की हं. जो अनुभव तुम्ही एखादा स्त्री वेश घेणं म्हणजेच काही एक वेगळी चॅलेंज आहे हे अजिबातच त्याचं त्या बरोबर. त्या टास्कचं म्हणणं नाही हं. किंवा नव्हतं. पण अ, अवहेलना न करता हां. ती कुठेही त्याला कॉमिक अँगल न देता हं. त्या पात्राची रिस्पेक्ट ठेवून तुम्ही हं. असं काहीतरी निवडा आणि घरातून निघण्यापासून फक्त तिथे येईपर्यंत हां. असं स्वतःच्या कारमध्ये नाही यायचं. अच्छा. पब्लिक ट्रान्सपोर्टने येणं ओके. आणि जस्ट काय फील होतं. कोणी तुमचा खून तर करणार नाही. कोणी हां. तुम्हाला जीवे तर मारणार नाही. हां. पण काय फीलिंग येते. सो बेसिकली तो पूर्ण वर्कशॉप ह्याचाच होता, की डिग डीप इनसाइड ऑफ यू वेगवेगळ्या अनकम्फर्टेबल आणि कम्फर्टेबल ओके. सिच्युएशन्स मधून स्वतःला घालताना आतमध्ये काय गुदगुल्या होतात, हां. काय वर-खाली एक भेसळ होते किंवा ओके. कसं तुम्ही त्या गोष्टीला स्थिरावता.
ती जी एक नजर असते हा समोरच्याची, हम्म. की म्हणजे हे हा. अगेन त्याला कॉमिक अँगल न देता, न देता हो. की जस्ट हा असं आहे अँड विदाउट इव्हन एक्सप्लेनिंग टू दॅट पर्सन. अच्छा. सो माझाही तो अनुभव इतका कमाल होता, की मी घरातून निघालो हा. ज्या वेळेला गोरेगावात ना? येस, नाही ठाण्यात. ठाण्यात मी त्यावेळेला गोरेगाववरून ओके शिफ्ट झालो होतो ओके ठाण्याला. सो माझा रोजचा सिक्युरिटी गार्ड हा ने माझ्याकडे ज्यानुसार पाहिलं, हा तो ज्यानुसारचा तो फ्रॉक होता, हा. त्याच्या आतमध्ये शॉर्ट्स घातले होते. तर ती फिलिंग पासून ते तयार होणं, हम्म. तो लुक माझा बरोबर. एका अर्थी जरा जरा तिथे गेल्यावर मला त्या आमच्या तिथल्याच एक शिल्पा मॅम म्हणून होत्या, त्या म्हणे, माय गॉड अजिंक्य, यू लुकिंग लाईक प्रिन्सेस डायना वगैरे असं सगळं. तर तर मी कॅब बुक केली. कॅब अजिंक्य राऊत नावाने बुक हो. झाली आणि तो माणूस 2 मिनिट माझ्याकडे असं बघतोय, की अरे कोणीतरी मुलाने बुक केलीये नक्कीच. आणि त्याचा ते- फोटोही दिसतोय दाढीवाला. हा कोण क्लीन शेवन? हा, ही कोण आहे नेमका? त्यानुसार तो आला. मी काही एक्सप्लेन न करता म्हणालो, की "हां, ये ओटीपी है." बसलो आणि निघालो. तो त्याच्या आरशातून मला जो लुक देत होता, मी मध्ये स्वतःकडे बघून काही टचअप जर करत होतो, इंटरनलाइज करत होतो. हाऊ एम आय फीलिंग? काच खाली करून तो ब्रीज घेत होतो. काही वेगळं फील होतं का? की जस्ट जस्ट अ प्रोसेस, नॉट टू कन्क्लूड एनिथिंग, जस्ट अ प्रोसेस. येताना जाताना. जवळ-जवळ 1.5 तासांचा तो रन मला अंधेरीपर्यंत पोहोचायचा होता आणि मी म्हटलं, "ठीक आहे, आता इथून बसलो एकदाचा, ठीक आहे, ह्या व्यक्तीला मी डील हा. करेन. आता जाऊन पोहोचेन." म्हणेन मी आलो पब्लिक ट्रान्सपोर्ट. मध्ये मला जोरदार वॉशरूमला जावंसं वाटत होतं. आई शपथ. सुसू. आय एम लाइक, आता मी काय करू आणि मी असा कुठे उतरू? सुदैवाने मुलगा असल्यावर तुम्ही पटकन कुठल्यातरी पब्लिक वॉशरूममध्ये वगैरे फिरून जाऊन हे करू शकता. सिरियसली. आणि मला असं होतं, "अरे काय करू, काय करू, काय करू?" म्हटलं, "अरे दादा थोडा फास्ट चलाओ, फास्ट चलाओ." नाही. कुठला कॅफे ओपन आहे का? नाही. सकाळी 7:30-8चा आमचा क्लास होता. आणि ती 7:30 वगैरे वाजताची वेळ, काहीच ओपन नाही. साधारण इनऑर्बिट मॉलकडून अंधेरीकडे जाताना मध्ये एक साउथ इंडियन रेस्टॉरंट सारखं हां. होतं, ते तिथे उघडं होतं. म्हटलं आता ह्यांनी काहीही बोलू देत. उतरलो, म्हटलं दादा रोक दो यहाँ पे. तिथे गेलो. माझ्याच आवाजात त्यांना विचारलं, की एक्सक्यूज मी, वॉशरूम है? तर त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्यांना काय माहिती, मे बी थोडं एज्युकेटेड स्त्रीवेशातलं कोणीतरी वाटलं असेल, की काय माहिती नाही. ते म्हणाले, की "हां, हां, है ना." खूप रिस्पेक्टने बोलले. हां. मला वाटलं काय बोलतील, की नाही, नाही आगे जा. माहित नाही काय, कधी विचारच नाही केला. असं असेल तर काय असेल? तर म्हणे, "हां, है ना, आप जाओ अंदर." आत गेलो वॉशरूमकडे. क्लीनिंग स्टाफ होता. एक होतं मेल वॉशरूम, एक फिमेल वॉशरूम. आता मी त्याच्याकडे बघतोय, त्या दोन्ही ऑप्शन्सकडे बघतोय मी, कुठे जाऊ, कुठे जाऊ? माझ्यात नाही धाडस झालं फिमेल वॉशरूममध्ये जाण्याचं. कॅरेक्टरमध्ये राहणं अपेक्षित हो. होतं, बट मी मेल वॉशरूममध्ये गेलो. पुढच्या गोष्टी मी नाही सांगणार. बट मग तिथून बाहेर आल्यावर पण मी ज्यानुसार त्या आरशात बघितलं, मला आतमधून जे ह्या सगळ्यांनी एक ऑकवर्डनेस पण होता, हसायला पण येत होतं. बाहेर आल्यावर त्या स्टाफने माझ्याकडे जो लुक दिला, की हा ही व्यक्ती का मेल वॉशरूममध्ये गेली असेल? त्याने माहित नाही काय इमॅजिन केलं असेल, स्कॅन केलं असेल. अरे बापरे! क्रेझी एक्सपिरियन्स. धिस इज व्हॉट दे वर सेइंग. अच्छा. जे तिथले टीचर किंवा बरोबर. आपले सौरभ सर आहेत, हं. की काय घडतं बघा ना, बरोबर. तुमचा इगो सगळ्या गोष्टी साईडला ठेवून काय घडतं एका वेगळ्या पात्रात. आणि मग मी परत गाडीत गेलो, तिथे बसलो. सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने सगळं ड्रेसअप होऊन आले होते. सगळ्यांनी आपापले एक्सपिरियन्स शेअर केले. हा एक्सपिरियन्स मी कधी घेतला खूपच असता? वेगळं होतं. सेफर साईड कास्टिंग होते, तुम्ही हो. सेटवर जाता, वेगवेगळे पात्र. मी स्त्रीवेश पण करेन, बरोबर. उत्तम करेन. पण हा जो जेव्हा टास्क आहे तो अमेझिंग आहे. तिथे सगळं एक कम्फर्टेबल असेल खरंय, सिच्युएशन सेटवर. खरंय, सो खरंय. इट वॉज अ ब्युटिफुल एक्सपिरियन्स. आता बोलताना तू 2 महत्त्वाच्या चित्रपटांचा उल्लेख केला, सरी आणि कन्नी. हो. तर मला सरीबद्दल एक असं विचारायचं की मुळात तो एका दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. बरोबर. तर दाक्षिणात्य सिनेमा आणि मराठी सिनेमा यात काही त्या फ्लेवरमध्ये काही साम्य आहे? किंवा तो रिमेक करताना तू जो स्टडी केलास त्याच्याविषयी काय वाटतं तुला? ती टीम जे आमचे हां, दिग्दर्शक आहेत आणि तिथली जी टीम होती, ती ऑलमोस्ट त्या सिनेमाची, कन्नड सिनेमा हां. चंच, म्हणजे तीच सेम टीम इथे हं, होती. हं. इनफॅक्ट आम्ही शूट पण बंगलोरमध्येच हं, केलं. त्यावेळेला मी मनुडुडू झाल्यासाठी हं. शूट करत होतो. सो मी लिटरली इथे शूट करून ओव्हरनाईट ट्रॅव्हल करून बंगलोरला किंवा हं. मंगलोरला आणि तिथे शूट संपवून, ते शेड्यूल संपवून परत इथे येऊन इथलं शूट असं हं. सगळं करत होतो. अ, त्या त्या पर्टिक्युलर टीमचा आता मी खूप साऱ्या दाक्षिणात्य अशा सिनेमावाल्या पूर्ण टीम्स सोबत नाही हं. काम केलं, पण आय कॅन स्पीक फॉर दॅट पर्टिक्युलर येस, येस, एक्सपिरियन्स, की अत्यंत प्रोफेशनल, म्हणजे अत्यंत ऑन टाइम प्रोफेशनल. सो हं. पंक्च्युअल.
पंक्च्युअलिटी मला खूप स्पेसिफिक वाटली. त्यातल्या हं. त्यात आमचे के.एस. अशोकाजी जे हां, हां. दिग्दर्शक अ, त्या सिनेमाचे आहेत. त्यांनी ज्या पद्धतीने ती कामं करून घेतली, हं, त्यांनाही मराठी यायची नाही. सिनेमा तो मराठीच होता. पण हं, त्यांनी त्या पद्धतीने जे बोलवून घेतलं, की त्यांना जसं हवंय हं, त्या हं, पद्धतीने, ती क्लॅरिटी येईपर्यंत ते आम्हाला तसा स्पेस द्यायचे. हं, ज्यांना ती आपली भाषा येते मराठी, असे आमचे असोसिएट डायरेक्टर तिथे होते हं, विशालजी म्हणून. त्यांच्या थ्रू ते कन्वे करायचे. हं. तो फ्लो सांगायचे. भले त्यांना ते वाक्य तसं येत नाहीये, पण काही डायलॉग्स असे होते, की समथिंग लाइक तुम्हाला जर रात्री खरंच झोप येत नसेल, तर आपले डोळे बंद करून आपल्या प्रियकराचं नाव घेऊन असं. सो ते ना लिटरली तो टोन सांगायचे. भले ते शब्द नाही सांगत. हां. आवाजाचा पोत पण सांगायचे, की "ये अच्छा. नहीं, इसे और थोड़ा कम करो, इसे और हां. थोड़ा ज्यादा करो." तो असा तो चढता क्रम त्याचा होऊ दे. हं, हं, तो एंडला तो क्वेशन वाटण्यासाठी तो हे करू दे. हं, इथे मध्ये हा पॉज नको, ह्या हं, फ्लोने कर. सो अगेन तो एक चांगला श्रोता होण्याचा हं, प्रयत्न करून मी ते ऐकायचो. हं, त्यामध्ये काही योग्य, अयोग्य किंवा नाही मला अशा पद्धतीने योग्य वाटतं, ह्या पद्धतीत मी जायचो नाही. कारण माझ्या हं. दिग्दर्शकाला जे हवं ते मी करणार. हाच ओके. विचार नेहमी असायचा. सो हं, म्हणून त्यातले जर डायलॉग्स, त्यातला जो एक प्रकारचा एक वेगळी गती हं. त्या सिनेमाला आहे, त्याच्या डायलॉग डिलिव्हरीला आहे. ते त्यांनी थोडंसं कन्नड लँग्वेजचा अच्छा. इन्फ्लुअन्स त्यावर वाटतो, अशा बरं, बरं. पद्धतीचं ते वाटतं. तो एक त्याच्यात छान एक निरागसपणा पण आहे त्या कॅरेक्टरमध्ये. तो असो किंवा ऋतिकाचं काम असो किंवा हं, तिथलाच अजून एक कलाकार त्यामध्ये होता. आमचं सगळ्यांचं काम त्यांनी पर्टिक्युलरली जो ट्रॅक हं, ठेवून घेतला, हं, जी स्पेसिफिसिटी आहे, कल्चर हं, रुजवण्याचा जो प्रयत्न आहे आणि कन्नड आणि मराठी तसे आजूबाजूलाच असल्यामुळे त्या हं, त्या इंडस्ट्री वाईज पण त्या बऱ्यापैकी हं, सिमिलर आहेत असंही मला वाटतं. हं. पण अर्थात त्यांच्यामध्ये तो एक साउथवाला पार्ट हां. तो होताच, की ओके. इतकं बजेट, ह्या बजेटने इथे कॉम्प्रोमाईज अजिबात नाही करायचं. हां, इथे कॉम्प्रोमाईज करायचं. हां. गाण्यांमध्ये अशा-अशा पद्धतीने त्याला तितकं महत्त्व देऊन ह्या-ह्या पद्धतीची ती गाणी व्हावीत हं, असं. सो मला असं वाटतं ते स्पेसिफिक काम करणं हे मला आवडलं. पंक्च्युअलिटी आवडली, की सकाळी 6:30चा कॉल टाईम आहे. 6ला हॉटेलमधून निघायचंय. तर 5:45ला तो ड्रायव्हर पूर्ण तयार होऊन गंध लावून त्याच्या त्या व्हाईट अच्छा. साउथ इंडियन पद्धतीच्या कपड्यांमध्ये अशी पूर्ण जवळ पूजा केली अशा पद्धतीची ती हां. कार असो. आमचा त्यानंतर ॲक्सिडेंटचा एक सिक्वेन्स होता. हं, सो तो झाल्याच्या नंतर त्या काय म्हणतात चौकामध्ये तो सिक्वेन्स हं, होतो हं. आणि तो झाल्यावर त्यांनी त्यांच्या साउथ इंडियन पद्धतीने आमच्यावरून नारळ ओवाळणं असो, एक सर्टन पूजा बरं. करणं असो, ते सगळं की जेणेकरून काही बाधा ओढवून घेणं असं हां. नको व्हावं. कारण तो अर्ध्यात कट करून तो थांबवलेला सीन आहे. तर रिलिजियस आहेत म्हणजे ते. रिलिजियस आहे. हां. येस. येस. सो स्पिरिच्युअल स्पिरिच्युअल. हां, येस. आहेत. सो तसं ते सगळं अनुभव मला ते त्यांचं ते महत्त्व देणं हं, असो, हं, हं. ते प्रोफेशनलिझम असो, मला खूप आवडला. खरं आहे. आणि मग तर लंडनलाच हे येस, झाला. तर येस. तो हो. एक अनुभव वेगळा असेल. खूपच सुपर्ब हं, अनुभव आणि समीर जोशी सर जे हं, आमचे दिग्दर्शक होते किंवा निनाद वैद्यजी जे आमचे को हं, प्रोड्युसर किंवा अमितजी प्रोड्युसर असतील. ह्या सगळ्यांचं एक फॅमिलीसारखं आम्हाला तिथे नेणं, हं, कसल्याच बाबतीत कधीच कुठली कंप्लेन ना आमच्याकडून आली हं. ना त्यांच्याकडून आली. अ, तर इतकं एका दुसऱ्या देशात जाऊन इतक्या सहज पद्धतीने जणू काही इथे हं. अगदी शेजारी फिल्म सिटीत करतोय की काय हां, शूट हां. अशानुसार वातावरण होतं. लहानपणापासून अर्थात मी हॅरी पॉटर सिनेमाचा मोठा फॅन होतो. अच्छा. लंडन आणि तिथेही आर्टिस्ट असतात, हं, तिथेही लोक कामं करतात. हे मला जेव्हा मी ते पाहिलं आणि त्यांची हिंदी डब्ड व्हर्जन पाहायचो आणि मग मी हं. इंग्लिश व्हर्जन पाहून जेव्हा मी विचार केला, की जर मी पहिले कुठे जाईन इंटरनॅशनली, तर ते मी लंडनलाच जाईन, हा जो एक विचार होता. अच्छा. आणि योगायोगाने ते माझ्या वाट्याला आलं, ते लंडनचंच तसं काम आलं. सो बरोबर. इतरांसाठी विथिन दी इंडस्ट्री असं चर्चा होती, की येऊन जाऊन सगळे सिनेमे लंडनलाच होतायत. काय ते सिनेमे चालणार नाहीत अजिबात. अजिबात आपल्या मातीशी ते जोडलेलं आहे नाही. जी काही मतं जी काही असतील. मतं मी असतात. अत्यंत आनंदी होतो कारण ते माझं मॅनिफेस्टेशन होतं. बरोबर. पहिलं काम इंटरनॅशनली मी कुठे करेन, काम पण नाही. पहिली व्हिजिट इंटरनॅशनली कुठे असेल ती लंडनला लंडनला. असावी. हे माझ्या लहानपणीच्या अजिंक्यने बोललेली गोष्ट होती, आणि त्या जी सगळ्या मला खऱ्या होतायत. येस आणि ती पूर्ण झाली. सो आय वॉज ॲट माय हॅपिएस्ट. मी माझं स्वप्न जगतोय ही फीलिंग मला होती. तिथल्या रस्त्यांवर, तिथल्या डबल डेकर बसमध्ये, हं, तिथल्या भाषेचा इन्फ्लुअन्स घेऊन ज्यानुसार मराठी, इंग्रजी हं. बोलणं असो, त्यासाठीची तयारी असो, हे सगळं मी मालिका जस्ट संपण्यावर होती, ज्यावेळेला मला तो सिनेमा मिळाला. मिळाला. हं. आणि मी अत्यंत प्रामाणिकपणे त्यामध्ये काम केलंय. तो कुठल्या ओ-टी-टी प्लॅटफॉर्मवर अजून आला नाही. आला नाहीतर नाहीये. हं. मला खूप अभिमानाने खूप सरी काही आलाय? सरी आलाय. सरी आलाय. Amazon Primeवर येस, आहे. येस. हं. मला खूप अभिमान आहे त्या सिनेमाचा, कारण त्यासाठीची मी घेतलेली मेहनत
एका परभणीवरून आलेल्या मुलाच्या लेखी ती मेहनत खूप अविश्वसनीय माझ्यासाठी आहे. हं. सो इट इज अ पॅट ऑन माय बॅक फॉर माय सेल्फ बिकॉज त्या गोष्टीचं मी स्वप्न पाहिलं होतं आणि त्यांनी ज्यांनी विश्वास ठेवला माझ्यावर आणि ती भूमिका मला दिली होती. सो मला खूप अभिमान आहे त्या कामाचा. नक्कीच, नक्कीच. आणि आम्हालाही अभिमान आहे, की तू असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतोयस. थँक आणखीन एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी येणार आहे, की मुळात दिग्पाल लांजेकर एक वेगळं विद्यापीठ आहे. यू. येस. आणि तुझ्या नशिबात तो सुद्धा योग आला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणं अभंग तुकारामसाठी. हो. सो खूप महत्त्वाचा एक वेगळा टप्पा होता. दिग्पाल सरांची टीम त्याच्याबद्दल. एक तर देवाची भूमिका करणं विठू माऊलींची होय, होय. हे इथून सुरुवात झाली आणि त्यानंतर एक प्रकारे दैवत्व ज्यांना आहे त्या हं. म्हणजे आपल्यासाठी तर देवच खरंय. आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांचा फक्त तुम्ही एखादा असा सीन जरी बघितला की जिथे त्यांचा फक्त मुकुट म्हणजे काय आपला जिरेटोप जिरेटो. त्यांचा जर पाहिलेला असा जरी केला तरी डोळ्यात जर पाणी नाही आलं तर तो मराठी माणूस कसला? हं. म्हणजे एक असं भावना एक वेगवेगळ्या भावना असं खरंय, उद्विग्न नाही खरंय. झालं तर. खरंय. सेम ती माझी फिलिंग होती. सो ज्या वेळेला पहिल्यांदा त्यांनी म्हणजे माझी कास्टिंग त्यांनी जवळ-जवळ अशीच केली, की अजिंक्य मला वाटतंय, की तू ह्या 18 वर्षांच्या, 17 हं. वर्षांच्या महाराजांच्या भूमिकेमध्ये योग्य जाशील. तुला करायला आवडेल का? मला असं झालं, की अरे, काय करायला आवडेल का म्हणजे काही हे नो ब्रेनर आहे. खरंय. करणारच मी. जर तुम्हाला असं वाटतं आणि दिग्पाल सर त्यातल्या त्यात हो. ज्यांचा इतका हातखंडा आहे, ज्यांचा इतका अभ्यास आहे, अभ्यास आहे. खरंय. इतका अभ्यासू व्यक्ती म्हणजे अगदी लहान वयाचे असताना पासून ते तितकेच अभ्यासू होते. विठू हं. माऊलीच्या वेळेला त्यांनी रायटर म्हणून काही काळ करेक्ट. त्या हं. वर ते होते काम करण्यासाठी आणि तिथे त्यांनी मला नोटीस केलं होतं आणि त्याच्या जवळ-जवळ 6-7 वर्षांनंतर आता त्यांनी जेव्हा 7-8 वर्षांनंतर सिनेमा विचारला, तर माझ्यासाठी असं होतं, की फायनली मला यांच्या टीमकडून विचारणा झाली. क्या कारण बात है! एक खंत मनामध्ये असायची, की अरे इतकी अभ्यासू टीम, इतके हं. एकसंधपणे ते काम करतात आणि यशस्वीरित्या कामं करतायत. बॅक टू बॅक एखाद सिनेमा काढणं तर तरी पण कोणीतरी धाडस करेल. पण बॅक टू बॅक हो. इतकं मोठा शिवराज अष्टक सारखा प्रोजेक्ट आणि भक्ती आणि शक्ती अभंग तुकाराम पण आहे. आणि काय विषय म्हणजे ज्यावर किती टीका होऊ शकते किंवा किती जणांची किती प्रकारची मतं उभी राहू हो, शकतात. हो. ते धाडस करणं महाराष्ट्रात खूप कठीण आहे. आजच्या तारखेला सोशल मीडिया आणि सगळं बघता खूप कठीण आहे. पण मला असं वाटतं ते योग्य व्यक्तीने केलं जे की दिग्पाल सर हो. आहेत. सो त्यांच्याकडून परत एकदा विचारणा व्हावी अशी आशा अर्थात कलाकार नक्कीच. म्हणून नेहमी असेल. पण माझ्यासाठी ना भूतो न भविष्यती असा तो अनुभव राहिलाय. तितक्या बारीकीने तो आम्ही हो. करण्याचा प्रयत्नही केलाय आणि माझ्या घरच्यांचं तर म्हणणं हेच होतं, की आपल्या सगळ्या पिढ्या धन्य झाल्या. खरंय. ह्या रूपामध्ये एकदा तुला स्क्रीनवर बघून आता तुला बरोबर आहे. हवं ते कर. खरंय. सो कसं आहे बघ, तू आता म्हणालास, की सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकं बोलतात, ट्रोलिंग करतात आणि आजच्या काळात तर बघ ना, म्हणजे एका क्लिकवर सगळं झालेलं आहे. हो. तर कधी-कधी असं होतं म्हणजे तुझ्या नशिबात सुदैवाने तुला कधी ट्रोल केलं गेलं नसेल. पण आज मोठ्या-मोठ्या व्यक्तींना ट्रोल केलं जातंय. तर एकंदरीत ट्रोलिंगकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? म्हणजे एखाद्या भूमिकेबद्दल लोकं वाटेल ते लिहितात म्हणजे बरोबर, सेन्सिबली पण लिहीत नाहीत. बरोबर. अशा वेळेला त्याचा त्रास कितपत होत असेल किंवा काय मत आहे तुझं? मला असं वाटतं जेव्हा एका व्यक्तीकडून ती गोष्ट दुसऱ्या व्यक्तीला जेव्हा कळते, तेव्हा ती हां, पास ऑन होताना खूप वेगळ्या पद्धतीने होते. हां. मॅक्सिमम ट्रोलिंग ह्या कारणामुळेही हं, होतं, हं. की क्लिप आपण एक सपोज पोस्ट केलेली असते, पण त्याचं जेव्हा शाब्दिक रूपांतर करून पोस्ट हां, इतर ठिकाणी केलं जातं, ते कंप्लीट अशा पद्धतीने केलं जातं, की ह्या व्यक्तीची आणि ह्या मुद्द्याची ट्रोलिंग व्हावीच. हां. मी पर्सनली जर लोकांनी तुम्हाला देव म्हणून पण हं, हं, पाहण्याइतकं महत्त्व दिलंय, तुमची कौतुक तुम्ही इतकं ॲक्सेप्ट हं, केलंय, तर ट्रोलिंगही तुम्ही ॲक्सेप्ट करावी. हं. कलाकारांनी किंवा ते बोलणाऱ्या व्यक्तींनी हे लक्षात ठेवावं, की ते ट्रोलिंग निव्वळ तुमचं नाहीये, त्या पर्टिक्युलर मुद्द्याचं, त्या पर्टिक्युलर तुमच्या मताचं आहे. हं, यू शुड बी ओके विथ इट. आपले हं, प्रेक्षक आहेत ते. त्यांना जे वाटतंय, जसं तुम्हाला जे वाटतंय ते बोललायत, तसं त्यांना जे वाटतंय ते मत ते हं. लोक मांडतील. सो इफ यू डोंट माइंड, इट डझंट मॅटर. हां, ही एक लाईन खूप सो फार माइंड नाही केलं, की ते मॅटर नाही करत इग्नोर जास्त. करायचं. येस. ओके. जसं कौतुक पण इग्नोर करता आलं पाहिजे, ते ट्रोलिंग पण थोडं इग्नोर करता आलं दोन्ही पाहिजे. करता आलं पाहिजे. प्रत्येकजण आपलं-आपलं फ्रस्ट्रेशन पण मांडत असतो. हां, त्या खरंय. ट्रोलिंगमधून आपल्याबद्दल किंवा त्या मताबद्दल जितकं कळतं तितकं त्या व्यक्तींबद्दल जे हं. बऱ्याचदा ते इम्पोस्टर्स असतात. त्यांची ती व्हॅलिड अकाउंट्सही नसतात. हां, त्यांचं फ्रस्ट्रेशन जर त्याच्यातून बाहेर येतंय तर हरकत नाही, ओके. हरकत नाही. बरं, बरं. सो आय एम ॲब्सोल्युटली ओके विथ. आणखीन एक गोष्ट या क्षेत्रात महत्त्वाची मला वाटते ती म्हणजे पेशन्स.
म्हणजे मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं, की एखादा प्रोजेक्ट तू घेतलेला असतोस, त्याचं 1-1.5 वर्ष शूटिंग चालतं आणि काही वेळेला असंही होतं, की एखादा प्रोजेक्ट रखडतो. हम्म. तर कधी येणार आहे? पुढचं शेड्यूल कधी लागणार आहे? आणि तोपर्यंत तुम्ही दुसरंही काही काम घेतलेलं नसतं. तर तो पेशन्स, तर त्या पेशन्सकडे कलाकारांनी कसं बघितलं पाहिजे? किंवा तुझ्या आयुष्यात असं कधी घडलं होतं का? खूप तयारी, खूप वेगवेगळ्या प्रकारची तयारी ठेवून हं. मी गोष्टींसमोर जातो. एका वाक्यात सांगायचं झालं तर होप फॉर द बेस्ट अँड बी हां. रेडी फॉर द वर्स्ट. बरं. हे हे मी वाक्य मनात धरूनच चालतो प्रत्येक प्रोजेक्टकडे बघताना. हं. प्रोमो येऊन रिप्लेस झालेत अशी सिच्युएशन बऱ्याचदा झाली आहे. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर एका सिनेमासाठी माझी 3री मालिका करत असताना मी त्या सिनेमावर काम करण्यासाठी म्हणून हं. सुरुवात केली आणि डिस्कशन्स, त्याच्या रीडिंग्ज असो, त्यासाठीचा देण्याचा वेळ हं. असो, आणि ही सगळी तयारी ठेवून मी सुरुवात केली. डिस्कशन्स केले. त्या व्यक्तींचं असं म्हणणं होतं, की तुम्हीच पाहिजे, तुम्हीच पाहिजे. हां. ज्याबद्दल मी अजिबात बिटरनेसने, कडूपणाने बघत नाही आता, बरोबर. अजिबातच. हं. तेव्हाही नव्हतो बघत. पण त्यामध्ये आपण दिलेला वेळ असतो आणि हं. काय-काय घडू शकतं, काय-काय तयारी नव्या हं. मुलांनी पण केली ठेवायला पाहिजे. पाहिजे बरोबर. आणि सीनियर्स पण तेच सांगतील, हं. की त्याची तयारी झाली. ते सगळं आमचे हं. डिस्कशन्स वगैरे ह्याच्यामध्ये 1, 2, 3 महिने जातायत आणि नाही आपल्याला करायचंच आहे आणि असं-तसं. मी पण फुल त्याच्यामध्ये घुसतो, की हं. ह्यानुसार मी काय बरोबर. बारकावे करेन, कसा लूक करेन, काय चर्चा वगैरे. कट टू त्यांनी मला विचारलं, की तुम्ही एखादी मुलगी सजेस्ट करा, जी तुमच्या सोबत छान वाटेल, हां. हिरोईन. आणि मग माझी एक मैत्रीण जिने साऊथमध्ये वगैरे पण काम करायला सुरुवात जस्ट हं, केली हं. होती आणि हं. अत्यंत देखणी, हुशार, मेहनती मुलगी आणि मला असं वाटलं ती योग्य आहे ह्या रोलसाठी. त्यांची भेट परस्पर त्यांचीच हं. त्यांनी ठरवली, हां. पैसे ठरले, सगळं आणि छान मुलगी आहे. करेक्ट तुमची जोडी खूप छान वाटेल, असं-तसं हं. सगळं झालं. हं. त्यानंतर मी माझे प्रोजेक्ट हे ते वगैरे आणि मी वाट बघतोय. माझ्या बरोबर. माझ्या गोष्टी सुरूच होत्या सुदैवाने. पण मी वाट बघतोय, हं. आपण कधी करतोय, काय असं-तसं वगैरे. सगळं झालं आणि त्यानंतर मग मी विचारलं, की आपण कधी करतोय? हं. आणि तिला पण मेसेज केला हं. असं-तसं. तर नो रिप्लाय, नथिंग. आणि नंतर मला कळलं, की त्यांचं शूटिंग कंप्लीट पण झालं. सांगितलंही नाही तुला? सांगितलंही नाही मला. ओह! आणि खूप वाईट मला म्हणजे त्या मेकर्सकडून तर सांगणं अपेक्षितच हो, होतं, की एक्झॅक्टली. "अरे, ठीक आहे, तुला न घेता आम्हाला एक सो अँड सो बॅनर मिळाला, बरोबर. ज्यांचं काहीतरी कमिटमेंट होती एका दुसऱ्या ॲक्टरकडे हां, हां. आणि म्हणून कदाचित त्यांना घेतलं किंवा तू आम्हाला नाही योग्य वाटला, हं. तुझ्यापेक्षा बेटर रीचने, परफॉर्मन्सने काहीही आम्हाला असेल हा कारण. ॲक्टर हं, हं. मिळाला." काहीही कारण हो, असो. आय एम प्रोफेशनल इनफ टू अंडरस्टँड की असं होऊ शकतं. होऊ शकतं. मी कोण आहे 30 हं, मार्क की मलाच घेऊन करावं? हं, हरकत नाही. हं. जेव्हा का तुम्हीच मला म्हणाले होते, "तू योग्य आहेस, हां. असं आहे, तसं आहे" वगैरे म्हणून मी होपफुल हं. होतो. त्या कारणासाठी आपण काहीतरी ॲडजस्टमेंट्स केलेले हं, असतात. हं, हं. इतर काही प्रोजेक्टला नाही म्हणालेलं असू शकतं, हं. की त्याच काळात आपल्याला शूट करायचंय आणि काहीही. आपली काही गणितं आपण मांडलेली असतात, आर्थिक बरोबर. असो, इथे माझं सगळं पोटपाणी याच्यावरच आहे. खरंय, खरंय. आणि प्रामाणिकपणे काम करताना आधीच इतकं टफ आणि त्यात असं झालं, तर तुम्ही सांगण्याचं तर ॲट एक सौंदर्य दाखवा तुम्ही. बरोबर. आणि वाईट मला तिच्या बाबतीत पण हे वाटलं, की तिनेही नाही सांगितलं. पहिला तुझा मराठी सिनेमा, तुला मी एक चांगली मैत्रीण समजतो. तू माझ्यामुळे तुला हे मिळालं मी अजिबात नाही म्हणत. तू बरोबर. डिझर्व्हिंग आहेस म्हणून त्यांनी तुला घेतलं, अदरवाईज हं. नसतं घेतलं. पण एक थँक यू. बरं चल थँक यू नाही तर अजिंक्य आम्ही सिनेमा करायला सुरुवात केली हां. तुझ्यामुळे माझं एका अर्थी पदार्पण होतं. खरंय, खरंय. एक वन जेस्चर बरं मी विचारल्यावर तरी नथिंग. आणि खूप नंतर वगैरे मग मग त्यांच्याशी माझं बोलणं झालं, की असं-तसं. त्यांच्याकडून कळलं, की अच्छा झालाय सिनेमा असं. म्हणे, "अरे नाही, असं झालं, तसं झालं. आपण लवकरच नंतर परत करू." हं. त्यांच्यासोबत सुदैवाने मी आणि अत्यंत चांगले लोक. मी हां. ते वाईट लोक आहे असं नाही मी म्हणत आहे. बरोबर. पुढचा मी एक प्रोजेक्ट पण त्यांच्याच सोबत परत केला. करणार आहे. करणार आहेस. ओके. जे मी त्यांना म्हणालो पण, की "सर मला ह्याच्याबद्दल वाईट वाटूच शकत नाही. बरोबर. उलट तुम्ही नाही सांगितलं तर मला वाईट वाटलं. हं. तुम्ही सांगाल तर माझ्यासाठी माझ्या प्रोड्युसरचं, मेकर्सचे तो सिनेमा चालला पाहिजे जेणेकरून ते असे असून 100 सिनेमा बनवतील आणि करेक्ट आहे. 100 कलाकारांची पोटं, हं. तंत्रज्ञांची पोटं चालतील. हं, हं. समजू शकतो मी आणि माझंही उत्तम चालू आहे जे चालू हं. आहे. सांगा तर, तुम्ही हं. यांच्याकडून वेळ घेतली. असं न सांगता मी त्या डेट्स वेगळीकडे दिल्या तर तुम्ही करेक्ट. त्या आर्टिस्टला किती अनप्रोफेशनल म्हणाल. खरंय, खरंय. सो तसा मी हर्ट होतो. पण मी स्वतःला वेळोवेळी कन्व्हिन्स करतो, की इथे कोणी कोणाचे सख्खे नाहीयेत. प्रत्येकजण इथे हं. बिझनेस करायला पण आहे. हं. आपण त्या बिझनेसमध्ये कॉन्ट्रिब्यूट करू शकत असू तर आपल्या मागे लागून आपल्याला काम मिळणार. हं. जर तेव्हा आपण त्या योग्यतेचे नसू, तर त्या योग्यतेचे कसे बनता येईल ह्याकडे आपलं लक्ष राहिलं पाहिजे. हं. ना की आता मी यांच्यासोबत कामच करणार नाही किंवा माझ्यासोबत असं कसं. प्रोफेशनल राहायला शिकलं पाहिजे आपण. येस. ओके.
समोरचे राहो न राहो, आपण आपण प्रोफेशनल आपल्यासाठी राहावं, कारण आपण लंबी रेस के घोडे आहोत खरंय. आणि आपल्याला इथे तो राहायचंय. पेशन्स आपण ठेवला पाहिजे. येस. ही गोष्ट खूप सो तयारी महत्वाची. सगळी. सो ॲज लाँग ॲज यू डोंट माइंड, इट हं. डझंट मॅटर. खूप खरंय. माइंड नाही करायचं. तू आणखीन एक जो चित्रपट केलास ना, टकाटक 2 त्याच्याबद्दल मला असं विचारायचं आहे, की मुळात तू इतके छान प्रोजेक्ट्स केलेस, म्हणजे टकाटक पिक्चरला यश मिळालं त्याच्याबद्दल नाही. पण एक वेगळ्या धाटणीचा तो सिनेमा आहे. तर तो नेमका का करावासा वाटला तुला? लॉकडाऊनचा काळ होता. हां. विठू माऊली मालिका माझी झाली होती. हं, 3 वर्ष मी मायथो रोल केला होता. लॉकडाऊनच्या काळात मी दाढी वगैरे वाढवून हं, एक्सपेरिमेंट करण्याच्या झोनमध्ये होतो, हं. की मला वेगवेगळ्या पद्धतीचे. त्यानंतर मला श्री दत्तगुरूंची मालिका पण विचारली. हां. पण अगेन एका मायथोनंतर परत एक मायथो बरोबर. कॅरेक्टर करावं का? म्हणजे आध्यात्मिक हं, कॅरेक्टर. बरोबर. हा एक विचार माझा होता एक कलाकार म्हणून. हं, ते माझं भाग्य, की मला त्यांनी तसं विचारलं, की माझा चेहरा तसा जाईल, हं. परफॉर्म मी तसा करेन असं त्यांना वाटलं. पण मी त्या तयारीत होतो, की आता कलाकार म्हणून मला वेगळ्या साइड्स पण, हां. कारण 3 वर्ष मी जवळ-जवळ ही मालिका केली. हं, तर मी त्या यामध्ये होतो. लॉकडाऊनच्या काळात मला एका हिंदी प्रोडक्शनकडून एक मराठी मालिका, लिमिटेड मालिका येत होती. हं. मायथो अगेन. ओह! विचारणा झाली. महादेवांचा रोल मला हां. विचारला आणि मी गुजरातच्या बॉर्डरला तिथे जवळ अडकलो. तिथे म्हणजे मला त्यांनी ठेवलं. ओके. 6 एक दिवस. मी त्यांना हां, सांगून दमलो फोनवर, की हां. मी महादेवांच्या रोलसाठी योग्य नाही. मला विष्णूंच्या रोलसाठी किंवा ओके. विष्णूंचे जे अवतार आहेत, बरोबर. प्रभू श्रीराम असो किंवा श्रीकृष्ण असो, हो. विठोबा असो, ह्या पद्धतीच्या रोलमध्ये मी जास्त योग्य जाईन. कारण मी तसा लीन त्या हं, झोनचा आहे. महादेव म्हटल्यावर एका वेगळ्या पद्धतीने मी स्वतः पाहतो. हं. नाही, 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 तुमचा आम्ही लूक पाहिलाय विठू माऊली मालिकेत आणि असं सगळं करून त्यांनी बोलवलं. हां. त्यानंतर त्यांनी जी पार्वती माता निवडल्या होत्या, त्यांचं कास्टिंग त्यांनी बदललं आणि माझ्यापेक्षा एनिवे वयाने 4-5 वर्ष मोठ्या आर्टिस्टना कास्ट केलं हं. आणि मग त्यांना मी लहान वाटू लागलो. कारण मी बरोबर. एनिवे वयाने लहान. त्यात मी स्क्रीनवर एनिवे माझ्या हिरोईन्सपेक्षा जरा यंग दिसतो. हं. हे एक स्ट्रगल माझं पूर्वापार मागची चालूच 7-8 आहे. वर्ष तरी चालूच हो. आहे. आता मी जरा मोठा दिसायला लागलो. होपफुली. तर आणि यंग मुली पण आता आल्या आहेत अजून, तर हो. त्यांच्यासोबतचं पेअरिंग पण अजून हं, चांगलं दिसतंय स्क्रीनवर. हं. तर मुद्दा हा, की मी तसा तिथे अडकलो आणि त्यांनी मला त्याचं कॉम्पेन्सेशन दिलं, पैसे हां. दिले आणि सांगितलं, की हे काही नाही जमत वर्कआउट आहे, नाही तर होते. तुला हां, रिप्लेस हां. करावं लागेल. हं. सो अगेन पेशन्स. पेशन्स. म्हटलं धन्यवाद, थँक सो मच. पैसे घेतले, निघालो. आता मी परत परभणीला जाऊ शकत नव्हतो, कारण लॉकडाऊन चालू होतं. हं. संपण्यावरच होतं, बट परत ते ट्रॅव्हल अलाउड बरोबर. नव्हतं. तेव्हा मी जसं-तसं केलं होतं. ते ट्रॅव्हल कारने, प्रायव्हेट. हं, तर मग मी गोरेगावमध्येच माझं जे घर होतं, हं, ज्याचं मी हं, एनिवे पेमेंट रेंट देतच होतो. हं. तिथे मी अडकलो आणि मी डेस्परेटली, म्हणजे मी वेडा होणं बाकी होतं. कारण सगळेच जण तसे होते, कारण मी डेस्परेटली काम शोधत होतो. शोधत होतास. बरोबर. मुंबईत मी करू काय नाही तर हो. इथे. कोणाला भेटायची सोय नाही, हं, कुठे जाण्याची सोय नाही, कारण लॉकडाऊनचे नियम. अ, तर त्यामध्ये आलेली काही ऑडिशन्सपैकी एक हां. सिनेमाचं ऑडिशन होतं टकाटक. टकाटक 2. हं, ज्याच्या दिग्दर्शकांना जेव्हा मी भेटलो, हं, तेव्हा ऑन पेपर आणि सांगताना ती 3 मित्रांची कथा, हं. 3 मित्रांच्या 3 तशा हो, स्टोरीज हो. आणि ह्या पद्धतीचं ते डिस्कशन होतं. हं, अर्थात एक सर्टन इम्पॅक्ट आणि काय त्याचा कसा असेल, तुझी इमेज कशा पद्धतीने चेंज करू हं. किंवा चेंज होऊ शकते, असं-असं त्यांच्या आधीच्या सिनेमाचं यश, ह्या सगळ्याबद्दल हां. त्यांनी सांगितलं आणि मी कन्विन्स झालो. हं, कारण अर्थात मीही नवाच रिलेटिव्हली हं. त्यावेळेला. बरोबर. तर मला असं होतं नक्की करूया. त्यामध्ये प्रथमेशची मला खूप मदत झाली. प्रथमेश परब. परबची येस, येस. अत्यंत गोड मुलगा आहे आणि अत्यंत प्रोफेशनल आहे. हं, खूप मनमिळाऊ आहे. त्याच्या व्हॅनिटीमध्ये येऊन हं. बसणं हां, असो, हां. बसू देणं असो, कारण तो स्टार त्या, हो. म्हणजे आताही तो प्रश्नच मोठा नाही. स्टार आहे आणि हो. तो त्यावेळेला, म्हणजे मी अगदी शाळेत, कॉलेजमध्ये होतो तेव्हापासून ही हॅज बीन अ स्टार फॉर शुअर, ज्याला लोक ओळखतात आणि खूप हं. नावाजतात. मीही त्याच्या कामाचा फॅन राहिलोय. तर त्याची मला खूप मदत झाली. पण त्यावेळेला मन उडू झालं मालिका आलेली नव्हती. नव्हती. हाल्फ हां, वे झाल्यावर मन उडू झालं हां. मालिका आली आणि ती मालिका येण्याच्या आधीचं तिथलं हां. माझ्याबद्दलचा एक ओव्हरऑल हं, हं, अप्रोच आणि ती मालिका येऊन अचानक ती सुपरहिट झाली हं. आणि रिलीजच्या टाईमला ती ऑलरेडी तशी होती आणि सडनली मी पोस्टर्सवर असणं आणि हां. ह्या पद्धतीचं जे सगळं एक जो थोडासा बरोबर. शिफ्ट मी हं. पाहिला, की काय, कसं, अजिंक्य काय पासून अज्जूवर मी जे अच्छा. येणं झालं, तर ते मला एक थोडंसं ओके. मनामध्ये लागलेलीच गोष्ट आहे. पण अगेन, हं, इफ यू डोंट माइंड इट डझंट मॅटर. हं, पण त्यावेळेला माझ्या त्या नव्या-नव्या प्रवासात मला असं होतं, की अरे, हं. आणि मग
सगळंच एक ओव्हरऑल. तर हां. काही खट्टे-मिठ्या अनुभवांसोबत ती झाली. पण माझ्यासाठी तो अनुभव महत्वाचा या कारणासाठी होता, की त्या पद्धतीची कॉमेडी. हां. अगेन एक आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन जाऊन काहीतरी परफॉर्म हं, हं. करणं आणि ऑन पेपर गोष्टी आणि म्हणजे ऑन स्क्रीन दिसतानाचा जो हं, फरक, तफावत हं. आणि त्याच्यासाठी तुम्ही ओके असणं आणि एकदा हो म्हणालात, तर तरी तुमचं प्रोफेशनॅलिझम ठेवून टू गो फॉर इट हं, अँड हं. जस्ट डू इट. हे सगळं असो. ह्या सगळ्याची तयारी ठेवून मी म्हणून ते गोष्टींना केलंस तू. सामोरं गेलो ओके. आणि ज्या गोष्टीची मला खूप रिस्पेक्ट आहे, त्या मेकर्सची पण माझ्या हं. लेखी खूप रिस्पेक्ट आहे आणि मला मला अभिमान आहे त्याही प्रोजेक्टचा. माझ्या वाट्याला तो अनुभव आला. आला. वेब सीरीजच्या मुद्द्याकडे मला यायचंय, की सध्या बघ ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्स कोरोना नंतरच्या काळात खूप हो, पॉप्युलर झाले. हो. पण सध्याचा जर ओ-टी-टी कंटेंट बघितला, तर त्याच्यात बोल्ड किंवा थोडंसं आपण म्हणू नॉन-व्हेज पद्धतीचं, वल्गर पद्धतीचं, हो, अशा टाइपची भाषा किंवा हो, शिव्या असतील हो. किंवा क्राईम असेल, तर त्या सगळ्या प्रकाराकडे ओ-टी-टीमध्ये जास्त कल दिसतो का? म्हणजे एक प्रेक्षक म्हणून मी तुला विचारतोय. हं, मला असं वाटतं कुठलेही मेकर्स त्यांचे पैसे पाण्यात बुडावेत म्हणून तर कुठली कामं हं, काढत नाहीत. हं, अर्थात त्यांनी जबाबदारीने ते करणं गरजेचं आहे. पण कुठे ना कुठे त्यांना व्ह्यूअर्स मिळत असतील हं, म्हणून तर ते काढत असतील. अदरवाईज त्यांना काय पडलीये? हं. सो कुठेतरी ही दोन्ही कडूनची गोष्ट आहे, हां, की डिमांड असेल तर सप्लाय होईल सप्लाय. आणि सप्लायमध्ये तेवढंच दाखवत असतील तर मग त्याच गोष्टी कन्झ्युम केल्या जातील. हं, पण प्रेक्षकांकडे चॉईस नेहमी असते. अशा गोष्टींना आपण जर खतपाणी दिलंच नाही, ती व्ह्यूअरशिप दिलीच नाही, तर त्या गोष्टी बनणं बंद होऊन जाईल. बंद होतील. कितीतरी सिनेमा हं, असे इन डेप्थ विचार करून केलेले सिनेमा आहेत. पण त्याला जर व्ह्यूअर्सच नसतील, प्रेक्षकच नसतील, हं. तर जे निव्वळ पैसे कमवायला बसले हां. किंवा बिझनेस माइंडने हं, आलेले फायनान्सर्स, प्रोड्युसर्स असतील, ते तशा गोष्टी बनवतीलच आणि दॅट सेल्स अनफॉर्च्युनेटली. हं, सो लोक ते बनवतातच. पण लोकांकडे ऑप्शन आपल्याकडे नेहमी असतो आणि असावा हं. टू ऑल्वेज गो फॉर अ बेटर दिस थिंग. बाकी ऑफकोर्स बनवताना एक जबाबदारी ठेवून बनवावं आणि ओ-टी-टीसाठी पण स्ट्रॉंग सेन्सर असावे. हे असावेत. हं, खूपच आवश्यक आहे. कारण हं. आजच्या डेटला मोबाईल फोन लहान-लहान बाळांकडे पण आहेत आणि खरंय, त्यांच्याकडे इतक्या सहज सर्रास गोष्टी अवेलेबल असणं खूप वेगळ्या प्रकारचा अब्यूज आहे डोक्यासाठी खरंय, खरंय, आणि त्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये खूपच हार्मफुल आहे. खरंय. तो जो मुद्दा तू सांगितलास, की लहान मुलांच्या हातात मोबाईल आलेत आणि आपला मुलगा किंवा आपली मुलगी काय बघतेय त्या मोबाईलवर हे माहिती नाहीये. आणि अशा वेळेला जेव्हा बोल्ड कंटेंट येतो हो. किंवा आजकाल बघ ना, की म्हणजे की तुम्ही किती स्वतःला कॅमेरासमोर ओपन कराल हं, हं, किंवा अशा पद्धतीचे सुद्धा कॉन्ट्रॅक्ट्स होतात असं आम्ही ऐकलेलं आहे. हं. तुझ्या बाबतीत असं कधी काही घडलंय? किंवा तुम्ही किती बोल्ड सीन देता किंवा हं, हं. किसिंग सीन असेल किंवा अजून काही इंटिमेट सीन असेल, हो. या सगळ्याकडे बघण्याचा अभिनेता म्हणून दृष्टिकोन काय? खूपच जबाबदारीचं मला ते काम वाटतं. इनफॅक्ट हं, माझे जवळ-जवळ आर्ग्युमेंट्स झाले एका सिनेमाच्या वेळेला हं. एका अर्थी, की प्लीज मला हे नका करायला लावू. म्हणजे हां, स्मोकिंग किंवा ड्रिंकिंग जे मी रिअल हां, लाईफमध्ये करत नाही. हां. पण त्या कॅरेक्टरची डिमांड आहे म्हणून करावं लागेल, कॅरेक्टरची डिमांड आहे म्हणून करावं हं. लागेल असं. पण कित्येकदा ते सट्टेबाजीचे काही ॲप हां, असतात हां. आणि त्याच्यावर लाखो रुपये जेव्हा मला रेंटला द्यायला पैसे नाहीयेत अशी सिच्युएशन असताना त्याच्यावरचे ₹2.5 लाख रुपये जे सहज द्यायला ते तयार असताना मी ते नाही म्हणालोय हं, आणि आय विल रादर गो फॉर समथिंग एखाद्या क्लोथिंग ब्रँडसाठी करून मी इतके-इतके पैसे त्यांच्याकडून घेईन. हं, असे-असे करून इथून-इथून हे करेन. ही मी तयारी ठेवली तर तसा एक सजग राहून काहीतरी निर्णय घेण्याचा विचार हं. माझा नेहमीच असतो आणि तो कायम असेल. अ, आणि अर्थात त्या जबाबदारीनेच त्या गोष्टींना सामोरं जायला हवं. लहान खरंय. लहान मुलांसाठी आणि ओव्हरऑलच सगळ्यांसाठी अ, हे एक प्रकारचा अब्यूज आहे. हं. ह्या गोष्टी अवेलेबल असणं आणि खरंय. त्या जाऊन पाहणं. कितीतरी जण असे आहेत, की जे वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींना ॲडिक्टेड आहेत हं. आणि जी अजिबात एका हेल्दी माइंडची नाहीये. साईट नाहीये. म्हणजे खरंय. अगदीच सांगायचं झालं तर पॉर्न आणि अशा हो, गोष्टींना हो. जे ॲडिक्टेड आहेत आणि ॲडिक्टेड ह्या आहेत. खरंय. गोष्टी अशा आहेत, की जे लोक डिस्कस पण करत नाहीत नाही. आणि ते ॲडिक्शन खूप वाईट आहे. खूपच हं, वाईट आहे. कारण हं. ज्यानुसारचं तुमचे ते हॉर्मोन्स सिक्रेट होतात आणि बरोबर. ती जी उथल-पुथल होते, फिजिकली काहीही ॲक्टिव्हिटी न घडता हं. इट इस एक्स्ट्रीमली हार्मफुल फॉर युअर ब्रेन. ब्रेन. ती रश बरोबर. नॉट हेल्दी. अजिंक्य, बऱ्याच विषयांवरती आपण बोलतोय आणि तू परखडपणे मतं मांडलीस त्याबद्दल खरंच कौतुक करावंसं वाटतं. पण मुळात अजून एक एका विषयाला मला स्पर्श करावासा वाटतो. तो म्हणजे की या क्षेत्रामध्ये अनेकदा ग्रुपिझम, लॉबी, अमकी स्कूल, तमकी स्कूल असं असतं. तर एकंदरीत ग्रुपिझम आहे? काय तुला वाटतं? तुझं मत काय? मला असं वाटतं कोणालाही आपल्या कम्फर्ट झोनमध्ये असलेल्या व्यक्तींसोबत काम करायला, हं, त्या टेक्निकल टीमसोबत काम करायला आणि त्या आर्टिस्टसोबत, की ज्यांचं
एक तो गिव्ह अँड टेक ठरलेला आहे, माहितीये. हं, त्यांच्यासोबत काम करणं अर्थात सेफ वाटेल. हं, पण ह्या गोष्टीची कंप्लेन करत राहण्याचं माझं नेचर नाहीये. कारण जर हं. ते आहे तर आहे. आहेत, आहे. आणि ते खूप एका अर्थी स्वाभाविक पण आहे. ते नसावं अर्थात, हं, पण ते आता आहे. हं, तर मग त्याच्यावर सोल्युशन काय? म्हणजे अगेन मी हेच म्हणेन, की एव्हरेस्टच्या शिखरावर मला जायचंय हं. आणि हे सगळे हे फिल्म मेकर्स किंवा हे जे हां, कोणी हुज हां. हू आहेत, हे सगळे जर त्या शिखरावर ऑलरेडी आहेत किंवा ते ते शिखर आहेत आणि मी इथे आहे. हं. तर मला तुम्ही का बरं दोरखंड देत नाहीयेत? मला तुम्ही का बरं हे करत नाही वगैरे असं सगळं मी नाही करत बसू शकत, की हां. तुम्ही कशामुळे वर आहेत आणि मी माझी उंची कशी वाढेल ह्याचाच विचार करू शकतो. मी एव्हरेस्टची उंची का कमी होत नाहीये ह्याच्यावर मी बोलत बसूच नाही शकत. तो हं. वेडेपणा ठरेल. ते हां. सगळं योग्य असो, अयोग्य असो, दुनिया असो. काही असू दे. मला माझी उंची कशी वाढता येईल, की जेणेकरून त्यांना असं होईल, की "अरे तुम्ही हा अवेलेबल असताना तुम्ही ह्याला का घेतलं?" हं, असं जोवर त्यांना बोलत नाही, तशी माझी जोवर कुवत होत नाही, हं. तोपर्यंत मी कंप्लेन न करता फक्त स्वतःवर काम करत राहू शकतो. आणि वाह! आजच्या तारखेला कोणालाही स्वतःचे पैसे बुडवायचे नाहीये. हं, सो तुम्ही जर डिझर्व्हिंग असाल हं, आणि तुम्ही जर तसे प्रयत्न करत तुमचा एक प्रकारे एक नशीब पण हं, हं, तुमची साथ द्यायला तसं बलवत्तर असेल, हं. तर तुमच्या मागे लागून लोक तुम्हाला कामं देणार. देणार. ही फॅक्ट आहे. सो बस ती तयारी ठेवून मी त्याच अगेन आशावादी विचाराने मी पुढे खरंय. जातोय. सो ते असो नसो त्याचा पैशाचा मुद्दा तू सांगितलास आता, त्याच मुद्द्यावर मला यायचंय, की मला नाव नाही घ्यायचंय कुठल्या व्यक्तीचं. पण अनेकदा असे, की अमक्याने माझे पैसे बुडवले, अमका माझा पैसे देत नाहीये. हं, हं. ते सोशल मीडियावरनं हायलाइट केलं जातं. मग परत ते त्याचं व्हायरल होणं वगैरे, वगैरे. तुझ्या बाबतीत असा की कटू अनुभव आलाय तुला कोणाकडनं? अनुभव तर आलाय येस. हां. माझे जवळ-जवळ 9,27,749 देणं बाकी होतं. अ, माझ्या एका सीरियलचे. ज्याबद्दल बोलून, प्रेमाने, सगळ्या हां. प्रकारे वर्ष 2 वर्ष झाल्याच्या नंतर काही गोष्टी, ॲक्टिव्हिटी, थोड्या ओळखी वगैरे असं सगळं करून बरं एकटा मुलगा इंजिनिअरिंग वगैरे करून आलेला, ज्याचं सगळं ह्याच्यावरच आहे पोटपाणी. बरं ते लोकही चांगले आहेत आणि सगळं चांगलं आहे. बट तसं असल्यावर मला खूप प्रयत्न करून थोडे करत पैसे आणि ज्यावेळेला मी तशी थोडीशी काही एक ॲक्शन हं, घेतली, त्या वेळेला, त्या क्षणी म्हणजे अर्ध्या तासाच्या आत मला स्वतःहून मेसेज येऊन हं, त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्याकडे हाल्फ अमाउंट त्याच्यातली आलेली होती. म्हणजे हं. ती येऊ शकते. ओके. मग एखाद्याने ही वाट का बघावी? आता मी अशा पद्धतीचा हं, व्यक्ती आहे, की ते माझं काम जावं, पुढचं काम मिळो, न हं, मिळो, इट्स ओके. मी कॉल सेंटरमध्ये जाऊन कामं करेन किंवा हं, इंजिनिअरिंग डिग्रीवर करेन. हं, पण जे योग्य आहे ते मी बोलणार. ह्या हं, झोनचा मी आहे. हं. आणि योग्य शब्दात बोलणार. कारण मला कोणाला डिमीन नाही करायचं. पण माझी बरोबर. दिवस-रात्र केलेल्या मेहनतीचे ते पैसे आहेत. ते हं, मी घेतल्याशिवाय राहणार नाही. हं, हा विचार माझा आहे. सो जिथे न्याय असायला हवा तिथे असायला हवा आणि हं, सुदैवाने विथिन द इंडस्ट्री आणि ते लोक पण हं. कोऑपरेटिव्ह होते आणि त्यांनी प्रयत्नपूर्वक त्या गोष्टी केल्या. आता माझे साधारण एक ₹77,729 असं अरे काहीतरी बाकी बापरे! पण सगळं ते बाकी आहेत. बाकी आहेत अजून. हां. बरं, बरं, बरं. पण ठीक आहे म्हणजे हेही नसे थोडके. खरं ते एवढे मिळालं मिळाले. तेच खरंय, नवल आहे. खरंय, खरंय. आउट ऑफ सिलेबसच्या म्युझिक लॉन्चला आपण परत एकदा भेट झाली आणि आउट ऑफ सिलेबसमध्ये तुझा तो जॉनर बघितला आम्ही. मुख्य म्हणजे चित्रपटाचा विषय खूप चांगला आहे आणि त्या चित्रपटावर पण तुम्हाला वाटतं 1.5 वर्ष शूटिंग तुमचं चाललं ना? 1.5-2 वर्ष आणि आता येतोय आता येतोय. त्याविषयी. येस. आउट ऑफ सिलेबस ह्या नावाच्या बाबतीत खरं तर मी सांगत होतो, "अरे मराठी नाव ठेवूया आपण आणि इंग्रजीमधून कशामुळे?" आणि असं हां. सगळं. बट मेकर्स तेलुगू आहे. मेकर्स हं. म्हणजे जे डिरेक्टर आहेत, दिग्दर्शक ते तेलुगू आहेत. रायटर मराठी आहेत, निर्माते मराठी आहेत आणि कलाकार पण अर्थात मराठी आहेत. तर पण ते कन्विन्स्ड होते. त्यांच्या पहिल्या सिनेमाला जे आमचे नवीन देशाबोईनाजी आहेत, जे हं. दिग्दर्शक आहेत, त्यांच्या पहिल्या सिनेमाला त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालाय. त्यांच्या कलाकाराला त्या सिनेमातल्या एक विशेष नामांकन अ, आणि अवॉर्ड मिळाला, नॅशनल अवॉर्ड. हं, हं. तर अशा व्यक्तींसोबत काम करण्यासाठी अर्थात माझं भाग्य आणि त्यांची ज्या पद्धतीने विचार करण्याची पद्धत आहे, ज्या सहजतेने ते गोष्टी मांडतात. सो मी खूप अशा काय म्हणतात डेडलाईन असलेल्या वातावरणात काम केलं याच्या हं, आधी. हं. पण इथे असं नव्हतं, की तिथे अच्छा. त्यांना ज्यानुसार वाटेल, त्यानुसार त्यांना एखादी विहीर दिसली, तर मग तिथे जाऊन त्याच्या इर्द-गिर्द तो सीन तिथे तसा होणार. असं एक ते क्रिएटिव्ह लिबर्टी त्यानुसार घेत हां, होते हां, किंवा हां. त्या वेळेला त्यांना जे योग्य वाटेल तसं ते ॲड ऑन करायचे आणि मी अत्यंत फ्लेक्सिबल व्यक्ती आहे आर्टिस्ट म्हणून. सो हे तुम्हाला योग्य वाटतंय मी करणार. हं. नो क्वेशन्स. शेवटचा शब्द हा दिग्दर्शकाचा असला पाहिजे दिग्दर्शकाचा. आणि तेच हं. असलं पाहिजे. तेच योग्य आहे. अदरवाईज इट बिकम्स केओस.
तर तसं सगळं करत करत मी एक वेगळा अनुभव घेत घेत हे केलं. याच्यामध्ये रोमान्स पण आहे. याच्यामध्ये एक सीरियस जेन्युइन टॉपिक हा आहे, की हं. एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी करून मुलं जेव्हा वेगवेगळ्या पोझिशनला पोहोचतात, निवडले जातात आणि त्यानंतर त्यांच्या त्या पोझिशनवर स्टे येतो. आणि मग वेगवेगळ्या गावखेड्यांमधून असलेली ती मुलं गावी परत जाऊन ते काय-काय करतात. हं. कोणी दूध विकतंय, कोणी हां. काय शेण सारवण्यापासून काही गोष्टी करतंय, तर कोणी गावची कामं करतंय, कोणी पेपर वाटप हं, करतंय, तर हं. कोणी काहीही नाही वाट बघतंय. हं. सो इतके डिझर्व्हिंग मुलं ते काय करतायत आणि त्यांची काय-काय परिस्थिती होते आणि एम-पी-एस-सी वाल्यांची लव्ह स्टोरी नसते आणि अशा टाईपचं मजेशीर गाणं पण. गाणं आहे सो एक त्याच्यात. मजेशीर टेकमध्ये एक सीरियस सिच्युएशन जी काही सांगून जाणं आहे, त्यात हा अनिकेत म्हणून जो मुलगा असतो, ज्याची भूमिका मी करतोय आणि तो तिथल्या पॉलिटिशियन्सना आणि त्यांना सांगू पाहतोय, की आत्ताची परिस्थितीत ही जी काही वृक्षतोड आणि ह्या ज्या काही गोष्टी करतायत, ते आपल्या गावावर बेतणार आहे. कारण आपलं गाव अशा-अशा गोष्टींनी हं, हं. सराउंडेड आहे. अशी काही पर्वतं, अशी काही हं. डोंगररांगा, जिथली झाडं जर तोडली, तर काय-काय परिस्थिती येऊ शकते गावावर आणि त्यांना असं वाटतं, की हा असंच बोलत असेल. काय हे बाहेर जाऊन शिकून येतात आणि शिक्षित होऊन हं. आम्हाला शिकवायला लागतं. आम्ही वर्षानुवर्षे इथे गोष्टी करतोय, एवढी झाडं तोडतोय, की हं. इथली जमीन इथे देतोय, ही जमीन पाण्याखाली वगैरे. आणि ते सगळं करून शेवटी त्याने बोललेल्या गोष्टी खऱ्या होतात, की हं. खोट्या ठरतात. हं. आणि त्याच्यामध्ये ते काय-काय करतात त्या गोष्टी वाचवण्यासाठी. ते वाचवू शकतात का त्यांना स्वतःला, इतरांना, गावाला? अशी अशी सगळी त्यांची एक प्रकारे एक परिस्थिती. एक प्रकारे मला तर ती आर्ट फिल्म वाटेल किंवा एक डॉक्युमेंटरी फिल्म वाटेल अशा पद्धतीने मला तो बरं, अप्रोच वाटत बरं. होता. ओके. आणि त्याच्यामध्ये थोडासा एक कमर्शियल अँगल तशी लव्ह स्टोरी असो किंवा तशी काही गाणी असो. संस्कृत गाणं ही पण आहे त्याच्यात. हो. हां. आणि अत्यंत चांगलं जे हं. झालंय अशा पद्धतीचं ते गाणं आणि अगेन थोडा एक तेलुगू पद्धतीने ते लोक मराठी कशा पद्धतीने पाहतात अशा पद्धतीने पण मला थोडंसं वाटलं. आणि जे अगेन युनिक फ्लेवर आहे. पुन्हा दाक्षिणात्यशी संदर्भ आला, हो, संपर्क झाला. हो. हं. तर चांगली गोष्ट आहे. त्यांना आपल्या फील्डमध्ये यावंसं म्हणजे आपल्या काय म्हणतात मराठी हं. इंडस्ट्रीमध्ये यावंसं वाटतंय आणि इथे प्रयत्न करावासा वाटतोय. त्यांना ते पोटेन्शियल दिसतंय. इतकी रिस्पेक्ट ते आपली करतायत. तर ही एक चांगलीच गोष्ट आहे आणि ह्यातून काहीतरी नवं, काहीतरी मोठं पॅन इंडिया हो. पुढेही घडत राहावं अशी माझी इच्छा आहेच. मालिका झाल्या, चित्रपट झाले. रंगभूमीकडे कधी वळणार आहेस? जेव्हा तशी योग्य वेळ येईल, अगेन नशिबाचा भाग असतो. जर मी हां. कमनशिबी असेन, तर मला विचारणा होऊन पण ते माझं मी करूच शकणार नाही. नक्की तारखा कुठेतरी बिझी असतील, कुठेतरी हं. काहीतरी असेल. सो अगेन परमेश्वराची माझ्यावर असीम कृपा राहिली आजपर्यंत. तर तशी कृपा परत एकदा स्वामी कृपा व्हावी हं. आणि तशी वेळ यावीच. सुदैवाने याआधी मला विजय केंकरे सर झालं, हं. चंद्रकांत कुलकर्णी सर झालं किंवा अ, अजून काही दिग्गज जी नावं आहेत हं. त्यांच्याकडून विचारणा तर झालीये, पण तारखांचे काही कन्स्ट्रेंट्स योग होते. अजून जुळत योग आलाय. अजून जुळून आला. जो लवकरच नक्कीच येईल आणि माझ्या वाट्याला मला माझं बेस्ट देतोय मी असं वाटेल अशा पद्धतीचं काहीतरी काम नक्की माझ्या वाट्याला येईल आणि त्यात मी पुन्हा एकदा नवं काहीतरी अनुभवेल, नवं काहीतरी शिकेन फॉर शुअर. नक्कीच. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जाता-जाता ती म्हणजे आपल्या या कृपा संवाद या पॉडकास्टचा एक वेगळा सेगमेंट असा आहे, की आयुष्यात अनेक चढ-उताराचे प्रसंग येतात, यश-अपयश येतं. पण अशा वेळेला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे सांगणारं कोणीतरी आपल्या पाठीशी उभं राहतं. मग ते कोणीही असतील, तो तुझा लूक आहे. तुझ्या आयुष्यात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं सांगणारं कोण आहे? माझी आई. अ, अनडाउटेडली म्हणजे ती व्यक्ती काय, कसा, कुठून जन्म घेऊन कशा पद्धतीने मोठी झाली आहे. कधी शहरांमध्ये वगैरे राहिली नाहीये. पण तिचा इतके वैश्विक विचार असतात, इतकी सकारात्मक व्यक्ती. तिच्या स्वतःच्या आयुष्यात तिने माझ्या वडिलांवर आलेली काही संकटं हं. आर्थिकदृष्ट्या असो किंवा आरोग्याच्या दृष्टीने हं. असो, ते माझ्या घरच्यांच्या बाबतीत असो, माझ्या बहिणीला तिची लाईफ फॉलो करण्यासाठीचा सपोर्ट असो, हं. मग तो तिच्या सगळ्या प्रकारच्या आयुष्यामध्ये आणि माझ्या बाबतीत पण हं. इंजिनिअरिंग करणं असो, त्याच्या पुढे मास्टर्सची तयारी असो किंवा इकडे या फील्डमध्ये येऊन काही करण्याची तयारी असो, की मम्मी मी असे रोल करेन ना किंवा मी हे पण करेन ना, मला हेही करावं लागेल ना, हे मी इतकं बिनधास्त तिला कधीही सांगू शकलोय हं. आणि कशीही तयारी ठेवून करूया ह्या विचाराने. म्हणजे मी बोललो ना 10 हत्तींचं पाठबळ हं. असतं जेव्हा आई-वडिलांची साथ असते. सो माझ्यासाठी "भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे" ही अनडाउटेडली माझी आई. अजिंक्य, तुझे चाहते अनेक आहेत, तुझे फॉलोअर्स अनेक आहेत, अनेक मुली तुला फॉलो करत असतील आणि सगळीकडे चर्चा असेल, की अजिंक्य कोणाला डेट करतोय का? हं. किंवा अजिंक्य रिलेशनशिपमध्ये आहे का? म्हणजे तू सांगावसं वाटलं तर सांग, मी तुला आग्रह नाही करणार. पण एकंदरीत लग्न संस्था याकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन काय? मला असं वाटतं प्रत्येक वेगवेगळ्या टप्प्यांना ना, ज्यानुसार हं. आपले एक सामाजिक सगळ्या गोष्टी पुढे जातायत.
त्या त्या काळाच्या वेळेला त्या त्या पद्धतीच्या काही गोष्टी होत्या. जसं आधीच्या काळी एकमेकांना पाहायला यायचे आणि पाहता क्षणी ठरवून हे करायचे आणि हं. म्हणजे लग्न वगैरे होऊन हो. जायचं. आणि ते कट्टू आता हे सोशल मीडिया, ही हां. अवेलेबिलिटी, इतक्या सगळ्या प्रकारचे डेटिंग हं. आणि लिव्ह इन आणि हे सगळं जे एक रूप बदलणं जे हां. असतं ना, ते 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 त्या गोष्टी घडतातच. सो ह्या संस्थेकडे मी अत्यंत आदराने बघतो हं. आणि माझा खूप विश्वास आहे, की एकाच व्यक्तीसोबत आपण पूर्ण आयुष्य खूप सुंदर प्रकारे अ, जगू शकतो ना, की घालवू शकतो, हं. जगू शकतो. हं. पण त्या काळात येणारे बदल म्हणजे आता मागच्या वेळेस आमच्या काळात आम्ही हे केलं म्हणून आत्ताच्या हं. काळातल्यांनी ते करावं हा अट्टहास नसावा. हं. सो त्या काळात ज्या गोष्टी ज्यानुसार बदलतायत आणि एक रूप घेतायत, तर मी त्या सोबत जाणाऱ्यांमधला आहे. हं. पण मी अर्थात एका व्यक्तीसोबत आयुष्य घालवू शकतो, ह्या विचारांचा नक्कीच आहे. हं. आणि लग्न करूनही कायम लाईफ पार्टनर शोधणारे खूप उदाहरणं माझ्या आजूबाजूला मी हं. कायम बघतो, ज्यांचे Instagramवर आणि हं. अशी इतकी लवी-डवी हं. सगळे टाकणं सुरू असतं, की असं वाटतं आहाहा! काय कपल आहे, काय लाईफ गोल्स, कपल हं. गोल्स वगैरे. हां. आणि माहिती आहे आम्हाला, की ह्या व्यक्तीचं हिच्या मागे हिच्यासोबत असं सुरू आहे आणि देव करो कळू नये हा भ्रम जो अरे बनवलाय, बापरे! हा असंच राहावं. हं. तर ते फक्त लग्नाच्या ह्याच्या आणि वाह, 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 वाह! जे कमेंटमध्ये सुरू असतं, हां. की "आहाहा! लग्न केलं, काय हां. सुंदर दिसतात, काय हां. श्रीमंत मुलगा बघितला, हां. मुलगी बघितली, हां. गुड लुकिंग" हे ते. ह्याच्या मागे खरोखर ते एकत्र राहण्याचं फिलिंग असावं, ते हं. 2 कुटुंबांनी एकत्र हं. येण्याचं फिलिंग असावं. एकाच व्यक्तीसोबत आपण राहू शकू, हा विचार असावा आणि तसं असेल तरच लग्न करावं. अदरवाईज लग्न न करता राहणंही खूप चांगलं आहे. हं. तुमचं पीस ऑफ माइंड ठेवून आणि हं. समोरच्या व्यक्तीचं पीस ऑफ हं. माइंड ठेवून. तुमची तशी तयारी असेल तरच लग्न करावं, नाहीतर त्या बिचाऱ्या समोरच्या व्यक्तीसाठी तरी लग्न करू नये. हो. कारण त्या बिचारीचं हं. पीस ऑफ माइंड टिकून राहील. कारण जर तुम्ही हललेला आहेत आणि आता नीट वाटावं म्हणून तुम्ही लग्न केलं, तर ते तुम्ही अजून खरंय. हलवून सोडाल ते त्याही व्यक्तीला आणि येणाऱ्या नव्या पिढीला. सो खरंय. मला असं वाटतं, की आधी तुम्ही इथून स्टेबल, पीसफुल असाल, तितके सक्षम असाल, तर तुम्ही करावं. अदरवाईज सोलो लिव्हिंग इज ब्युटिफुल. बरं, बरं, बरं. येस. ओके. एकंदरीत जवळ-जवळ 2 तास गप्पा झाल्या आपल्या. तुला आत्ता या क्षणाला काय फील होतंय, की आपण ठरवल्यापासून आत्ता गप्पा झाल्या आणि कधी वेळ गेला मला कळलंच नाही. म्हणजे आय एम हॅपी. येस. तुझा अनुभव काय? मला असं वाटतं पहिले तर काँग्रॅच्युलेशन्स. तुम्ही हं. हा इनिशिएटिव्ह जो घेतलाय मला खूप आनंद आहे. कारण बऱ्याचदा खूप वरवरचे प्रश्न, हं. खूप लवकर उभे काहीतरी 2-4 मिनिटांमध्ये बोलून ते व्हायरल कसं जाईल ह्याची हं. तयारी, हाच विचार असतो. पण एक इन डेप्थ सोलफुल कन्व्हर्सेशन तुमच्यासारख्या व्यक्तींसोबतच होऊ थँक यू. शकतं. तुमचा जो अनुभव राहिला एवढ्या वर्षांचा, तो अर्थात म्हणजे वाखाणण्यासारखा आहे, नावाजण्यासारखा आहे आणि रेअर आहे. सो तुम्ही हे करताय, हा इनिशिएटिव्ह घेतलाय, मला खूप आनंद आहे. आणि कलाकारांना अजून त्यांच्या आतमध्ये सखोल जाऊन काहीतरी हं. प्रेक्षकांपर्यंत किंवा एकमेकांपुढे मांडता येण्याची ही चांगली संधी आहे. हं. माझ्यासोबत आयुष्यात माझा जन्म एकादशीचा आहे आणि अच्छा. प्रत्येक चांगल्या दिवशी चांगल्या-चांगल्या गोष्टी घडत आल्या आहेत. म्हणजे मन उडू झालं मला हो. एकादशीच्या दिवशी मिळालंय. हां. अ, विठोबाची मालिकाच खरं तर श्रीकृष्णांच्या बाबतीत आणि हो. विठोबाच्या बाबतीत आहे. आणि माझे पुढचेही काही सिनेमा, काही मालिका मला अशा एकादशीच्या दिवशी त्या एअर तरी झाल्या आहेत. हं. गोकुळ अष्टमीच्या दिवशी तरी आल्या. असं सगळं चांगल्या दिवशी घडत आलंय. सो आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे, ज्या दिवशी आपण हे शूट शूटिंग करतोय. केलंय. खरंय. सो मी ह्याला अगेन खूप पॉझिटिव्हली घेतोय आणि प्रत्येक संधीला मी अ, त्याचं सोनं कसं करता येईल ह्या हं. विचारानेच असतो. सो मी फुल्ली इथे असतो. सो आज जेव्हा मी इथे आहे, तेव्हा इथेच आहे आणि येस. मला एक खूप छान एक आत्मीयतेने काहीतरी बोलणं झालंय, थँक एक यू. संवाद झालाय, सुसंवाद झालाय असं वाटतंय. सो थँक येस. आणि आपण आपल्या या कृपा संवादमध्ये जे आपले कलाकार मित्रमंडळी, जे मान्यवर येतात, त्यांना आम्ही एक छोटीशी भेट देतो, स्वामींची प्रतिमा. ओह माय तर त्याचा तू स्वीकार करावास ही विनंती.